नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाग्राम या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मी अमोल खोत। आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की प्राकृतिक महाराष्ट्र हा टॉपिक पाहायचा आहे। तर या टॉपिकवरती मित्रांनो सर्व परीक्षांच्या अर्थात आपण प्रत्येक एक्झामला जर पाहिलं तर सगळ्यात जास्त प्रश्न येणारा हा टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे गेल्या 10 वर्षांमध्ये या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले असतील तर आयोगाने आतापर्यंत 195 क्वेश्चन मित्रांनो विचारलेले आहेत। खूप महत्त्वपूर्ण हा टॉपिक आहे आणि सगळ्यात जास्त IMP असं मी म्हणेन टॉपिक, कारण प्रत्येक एक्झामला जर तुम्ही पाहिलं तर 2 ते 3 क्वेश्चन हमखास या टॉपिकवरती विचारले जातात। चला मित्रांनो आपण पाहूया या टॉपिकच्या रिलेटेड काय मुद्दे असतील ते। बघा या टॉपिकमध्ये किती पार्ट पडतात। तर पहिला पार्ट आहे पश्चिम किनारपट्टी। त्याच्यानंतर अर्थातच आपण त्याला काय कन्सिडर करतो तर कोकण असं कन्सिडर करतो। सेकंड गोष्ट असणार आहे पश्चिम घाट। हा जो पश्चिम घाट आहे यालाच आपण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री असं संबोधतो। आणि त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र पठाराचा भाग असेल, अर्थात हा कुठला भाग असणार आहे तर द्विकल्पीय पठाराचा भाग असणार आहे। म्हणजे तुम्ही इथं बघू शकताय हा जो सगळा भाग असणार आहे हा कोकण किनारपट्टीचा भाग आहे मित्रांनो। त्याच्यानंतर हा जो सगळा भाग आपल्याला बघायला मिळतो इथला तो सह्याद्रीचा भाग आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच्यानंतर कोकण आणि सह्याद्री सोडला तर जो पुढचा भाग राहतो तो म्हणजे असणार आहे हा सर्व महाराष्ट्र पठाराचा भाग आपल्याला बघायला मिळतो। मित्रांनो हा टॉपिक जर आपण पाहत असताना इथे 3 मुद्दे मी तुमचे कव्हर करणार आहे की कोकण किनारपट्टीचा भाग असेल, त्याच्यानंतर सह्याद्रीचा भाग असेल आणि महाराष्ट्राचा पठाराचा भाग असणार। मित्रांनो बघा पहिली गोष्ट मी सांगत आहे की याच्यामध्ये तुमचे कन्सेप्ट असेल ही थोडी आपण क्लिअर करणार आहे। त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड असणारा जो फॅक्च्युअल डाटा असेल तो असेल आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त ट्रिकच्या माध्यमातून हा डाटा तुमचा आपण कव्हर करत आहे। त्याच्यामुळे जर हा टॉपिक पाहत असताना तुमचे ट्रिक्स, कन्सेप्ट आणि फॅक्च्युअल डाटा या तिन्ही गोष्टी जर क्लिअर झाल्या तर एक्झामला तुमचे हमखास या टॉपिकवरती मार्क मिळणार याची मी नक्की तुम्हाला शाश्वती देणार आहे। त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा टॉपिक तुम्ही पाहणं बघणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण प्रत्येक पॉइंट वरती आपण ट्रिक्स डेव्हलप केलेले आहे आणि ही साधी सोपी ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला हा टॉपिक कव्हर करून घ्यायचा आहे। तसेच मित्रांनो बघा की अभ्यासाचा एक अजेंडा आपल्याला असणं गरजेचं आहे। तो म्हणजे कोणता असेल की आपल्याला कोणत्या टॉपिक वरती कोणते पॉइंट करणं गरजेचं आहे। जसं मी तुम्हाला कोकण किनारपट्टी सांगितलं, त्याच्यानंतर सह्याद्री सांगितलं, तर याच्यामध्ये बघितलं तर आपण सगळ्यात जास्त ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं की बघा 195 क्वेश्चन या टॉपिक वरती आले होते, पण त्याच्यामधले सगळ्यात जास्त क्वेश्चन जर बघितले तर या सह्याद्रीवरती आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो। म्हणजे अर्थात आपण जर पाहिलं तर या सह्याद्रीवरती किती क्वेश्चन आतापर्यंत आयोगाने विचारलेले 10 वर्षामध्ये तर 90 क्वेश्चन विचारलेले आहेत। मग या सह्याद्रीमध्ये कोण असणार आहे तर सह्याद्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतं काय असणार आहे बघा, सह्याद्री असेल, सह्याद्रीची माहिती। सेकंड गोष्ट सह्याद्रीच्या उपरांगा असतील। थर्ड गोष्ट असणार आहे सह्याद्रीमध्ये असणारे शिखर असतील। त्याच्यानंतर काय असणार आहे सह्याद्रीमध्ये घाट असतील। मग मित्रांनो असं नाही की सह्याद्री पूर्ण करावा लागतो, म्हणजे याचा अर्थ काय सह्याद्रीमधले घाट सगळे करायचे का तर नाही मित्रांनो। जवळपास सह्याद्रीमध्ये 42 घाट येतात। मग 42 जर घाट करत बसलो तर कोणतेच घाट तुमच्या लक्षात राहणार नाहीत। मग आपण अभ्यास करत असताना हे समजलं पाहिजे की आपल्याला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, एक्झामला जात असताना कोणता पॉइंट फोकस देऊन वाचला पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती हमखास प्रश्न येऊ शकतो असा डाटा कोणता आहे हेच आपल्याला मित्रांनो या लेक्चरच्या माध्यमातून शोधायचं आहे। मग ह्या 42 घाटामध्ये आतापर्यंत जवळपास 12 घाटावरतीच आतापर्यंत आयोगाने 21 वेळा प्रश्न विचारलेले मित्रांनो। तसेच महाराष्ट्रामध्ये असणारे शिखर जर आपण पाहिले, ही शिखरं किती येतात तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 26 शिखरं पाहायला मिळतील, पण या 26 शिखरामधले जवळपास 13 शिखरं असं असतील त्याच्यावरती आतापर्यंत आयोगाने काय असणार आहे 17 क्वेश्चन विचारलेले आहेत मित्रांनो। त्याचबरोबर मी सह्याद्रीच्या उपरांगा सांगितल्यात, या सह्याद्रीच्या उपरांगा असतील त्या पण आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून मित्रांनो बघायचे। म्हणजे याचा अर्थ काय सांगणार मी तुम्हाला 5 नद्यांची नावं सांगेन आणि 5 डोंगर रांगांची नावं सांगेन आणि एका ट्रिक्स मध्ये ते बसवेन आणि त्याच्यामध्ये एवढं जरी तुम्ही केलं तर त्याच्यावरती आतापर्यंत आयोगाने 21 वेळा प्रश्न विचारलेले आहेत। म्हणून मित्रांनो हे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून हमखास मार्क तुम्हाला या टॉपिक मध्ये मिळणार याची मी तुम्हाला शाश्वती देतो। चला मित्रांनो बघू आता बघा हा टॉपिक चालू करण्याआधी मित्रांनो काही मी महाराष्ट्राच्या रिलेटेड असणारा जो महाराष्ट्राचा राजकीय घटक असेल तो थोडा सांगेन जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला कशा प्रकारच्या ट्रिक्स डेव्हलप केलेल्या आपल्याला जातात आणि त्या माध्यमातून हे लेक्चर तुमचं कव्हर केलं जातं। हा प्लॅटफॉर्म मित्रांनो सगळ्यात जास्त लोकप्रिय असणारा प्लॅटफॉर्म आहे। त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर इथं बघू शकता सामान्य भूगोल आहे। हा सामान्य भूगोल असताना या सामान्य भूगोलमध्ये आपण जर कन्सिडर केलं तर आपल्या भारताचं स्थान कुठे येतं तर जगाच्या गोलार्धामध्ये आपण उत्तर पूर्व असं म्हणत असतो। आणि त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट काय भारतामध्ये महाराष्ट्र कुठे येतो तर पश्चिम मध्य दिशेला आपल्याला महाराष्ट्र पाहायला मिळतो। आणि हे महाराष्ट्र दर्शवत असताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये अक्ष
अक्षवृत्त असेल आणि रेखावृत्त असेल, आणि या अक्षवृत्तानं दर्शवलेला अक्षांश असेल आणि रेखावृत्तानं दर्शवलेलं रेखांश आपल्याला पाहायला मिळतं. मग काही मुलांना अजून हे समजत नाही अक्षवृत्त आडवं असतं की उभं असतं. तर मित्रांनो खूप छान प्रकारे इथे तुमचं मी कव्हर करत आहे बघा. अक्षय झोपलेला आहे. अक्षय काय म्हटलं मी? झोपलेला आहे. आता झोपलेला माणूस कसा असणार आहे मित्रांनो? आडवाच असणार आहे ऑब्व्हियसली. तर इथे बघू शकता हा झोपलेला माणूस आहे. याचा अर्थ अक्षवृत्त कसं असणार आहे? आडवं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा रेखा उभी आहे. रेखा काय असणार आहे? उभी आपल्याला पाहायला मिळतं. याचा अर्थ काय असणार आहे? रेखावृत्त उभं पाहायला मिळतं. म्हणजे दोन नाव तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचं. एक म्हणजे पहिलं नाव असणार आहे अक्षय झोपलेला आहे, सेकंड असणार आहे रेखा उभी आहे. याच्यावरनं रेखावृत्त उभं असतं, अक्षवृत्त काय असणार आहे? आडवं असणार आहे. याच्या ज्या कन्सेप्ट असतील आपल्या लेक्चर मध्ये होऊन जातील मित्रांनो. अक्षवृत्ताचा रोल काय आहे, रेखावृत्ताचा रोल काय आहे, कसं दर्शवलं जातं, किती आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील. मग याच अक्षवृत्ताने महाराष्ट्राचं जे अक्षांश दर्शवलेलं आपल्याला बघायला मिळतं इथे बघा 15 डिग्री 44 मिनिट आपल्याला पाहायला मिळतं. याचाच अर्थ मित्रांनो कसं लक्षात ठेवायचं आहे? हा जो अक्षय आहे हा कितीविला आहे? 15वीला आहे. अक्षय कितीविला आहे म्हटलं? 15वीला आहे. आणि त्याला एक सवय आहे. कुठली सवय आहे? झोपायची सवय. त्याला वेळ मिळाला की झोपतो. त्याच्यानंतर काय? लेक्चरला झोपतो. त्याच्यानंतर काय असणार आहे? झोपाच्या टायमिंगला पण तो झोपतो. म्हणजे याचा अर्थ तो नेहमीच झोपत असतो. आणि त्याच्या याच सवयीमुळे मित्रांनो त्याला काय झालेलं बघा 15वी आहे तो 15वीला वायडी पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ नापास झाला. नापास झाल्यानंतर त्याला समजलं की बाबा आपण चुकलेलं आहे आणि ही चूक आपली सुधारली पाहिजे. झोपण्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं पाहिजे. म्हणून तो स्वतःमध्ये चेंज आणतो आणि त्याच्यानंतर जीव तोडून अभ्यास करतो. आणि जीव तोडून अभ्यास केल्यानंतर त्याला 15वीला 44% मार्क पडतात. याच्यावरून ओळखून जावा किती अभ्यास केला असेल त्याने. ओके, झालेलं आहे त्याचं 15वी कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर 15वी कंप्लीट झाल्यानंतर त्याचं जे वय झालेलं आहे हे वय किती वर्ष झालेलं आहे मित्रांनो? 22 वर्षाचा अक्षय झालेला आहे. याचा अर्थ ग्रॅज्युएशन साठी त्याला जो कालावधी लागलेला आहे तो 6 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. या ट्रिक्स वरून तुम्ही मित्रांनो महाराष्ट्राचा असणारा अक्षांश लक्षात ठेवू शकता. 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर. तसेच आपण बघा रेखा एक महिला आहे, तिचं वय किती आहे? 72 आहे. रेखा एक काय आहे? महिला आहे, तिचं वय आहे 72. तिला वाटतं अभी तो मैं जवान हो. या रेखाला काय वाटतं? अभी तो मैं जवान हो. मी अजून किती वर्षाची आहे? 36 वर्षाचीच आहे असं तिला वाटतं. पण बिचारीचं काय होतं? 80व्या वर्षी निधन होतं. आणि त्याच्यानंतर बघा हे जे आपल्याला महाराष्ट्राचा रेखांश विचारलेला आहे इथं 2 आकडेवारी बघायला मिळतील. इथं 36च्या ठिकाणी 6 पण बघायला मिळतं. 6 36 आपल्याला. आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? इथं 54च्या ठिकाणी आपल्याला 9 पण पाहायला मिळतं. याचा अर्थ काय असणार आहे? ही 2 आकडेवारी 2 परीक्षेला आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे तुमची ही आकडेवारी कव्हर असणं गरजेचं आहे. जी रेखा होती ती रेखा कुठली होती? तर ही रेखा कोल्हापूर जिल्ह्याची होती. कारण MH9 आलेलं आहे. MH9 बघू शकताय. आणि इथं 5 आणि 4 काय असणार आहे? याचं 9च होतं. आणि त्या आयोगाने विचारलेलं पण आकडेवारी 9च आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे याचा अर्थ रेखांश करत असताना 2 आकडेवारी लक्षात ठेवा. 72 36 त्याचबरोबर 72 6 80 54 त्याचबरोबर काय असणार आहे? 80 9. तर अशा फॅक्ट्सच्या माध्यमातून ट्रिक्सच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या प्रकारे तुमचा टॉपिक कव्हर करणार आहे. महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे किती आहे? 30 77 13 आहे. याचा अर्थ या महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो मित्रांनो? 3रा क्रमांक लागतो. मग पहिला कोणाचा आहे? राजस्थानचा 34 22 39. त्याच्यानंतर दुसरा कोणाचा असणार आहे? मध्य प्रदेशचा 30 83 46. तिसरा महाराष्ट्र आहे. चौथा कोण असणार आहे? उत्तर प्रदेश. किती असणार आहे? 24 09 28. त्याच्यानंतर 5व्या स्थानी कोण आहे? पूर्वी 5व्या स्थानी जम्मू काश्मीर होतं. पण या जम्मू काश्मीरचं काय झालेलं आहे? 2 केंद्रशासित प्रदेशमध्ये डिवाइड झालेलं आहे, जम्मू काश्मीर आणि लडाख. त्याच्यामुळे आता इथं गुजरात आपल्याला पाहायला मिळतं. 19 60 24. ओके, इकडं देशाच्या तुलनेत त्याचं पर्सेंटेज दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर कोणत्या देशा इतक्या क्षेत्रफळा इतकं आपल्याला बघायला मिळतं? राजस्थान असेल, रिपब्लिकन ऑफ काँगो असेल, मध्य प्रदेश, ओमान आहे. आणि आपला जो महाराष्ट्र आहे मित्रांनो तो महाराष्ट्र इटली एवढा आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर बघा उत्तर प्रदेश असेल, युनायटेड किंगडम, UK आणि त्याचबरोबर गुजरात असेल, सेनेगल आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या महाराष्ट्राची जी रुंदी आहे ही रुंदी महाराष्ट्राची किती बघायला मिळते? 800 किलोमीटर इतकी रुंदी पाहायला मिळते. त्याचबरोबर महाराष्ट्राची लांबी आहे 700 किलोमीटर इतकी आपल्याला पाहायला मिळते. असं मित्रांनो ट्रिक्सच्या माध्यमातून सगळा डाटा तुमचा आणि लिंकिंग केला जाईल. म्हणजे जगाच्या तुलनेत भारताच्या तुलनेत असेल वगैरे असा या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे तुमचा डाटा कव्हर करत आहे. अजून एक ट्रिक सांगतो या टॉपिकच्या रिलेटेड बघा. चला बघा, जसं की आपल्याला जिल्हा विभाजन असेल, म्हणजे सुरुवातीला आपले जिल्हे किती होते? 1960 ला 26 जिल्हे होते. त्या जिल्ह्यांचं विभाजन झालं. आता सध्या महाराष्ट्रात जिल्हे किती असतील? 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्याच्या ह्याच्यानुसार पण आपण एक ट्रिक्स बनवले बघा. जशी लागे मुमरा, जशी लागे मुमरा नवा गोपाला.
गोपाला, नवा गोपाला, जशी लागे मुंब्रा नवा गोपाला या ट्रिकच्या माध्यमातून जे आपले जिल्हे झालेले आहेत याचा अर्थ 1 मे 1981 ला काय औरंगाबाद मधून जालना झालेला आहे, रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग झालेला आहे, 16 ऑगस्टला काय झालेला आहे उस्मानाबाद मधून लातूर झालेला आहे, त्याच्यानंतर बघा 26 ऑगस्ट ला काय झालेलं आहे चंद्रपूर मधून गडचिरोली झालेला आहे, म्हणजे ज वर्ण जालना, सी वर्ण सिंधुदुर्ग, ला वर्ण लातूर आणि ग वर्ण गडचिरोली. त्याच्यानंतर 4 ऑक्टोबर 1990 ला काय झालेलं आहे मुंबई शहर मधून मुंबई उपनगर लागलेला आहे, मुंब्रा मुंबई उपनगर. त्याच्यानंतर काय झालेलं बघा 1 जुलै 1958 ला धुळे मधून नंदुरबार. ओके, इथं काय झालेलं आहे बघा नंदुरबार आहे नवर्ण. त्याच्यानंतर वावर्ण काय असणार आहे वाशिम असणार आहे. त्याच्यानंतर 1 मे 1999 ला काय केलंय बघा भंडारा मधून गोंदिया आणि परभणी मधून हिंगोली आपल्याला बघायला मिळतं. मग इथं गोवर्ण असणार आहे गोंदिया आणि पावर्ण म्हणजे परभणी मधून हिंगोली झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर लावर्ण काय असणार आहे आपण लास्टला बघितलं तर पालघर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ ठाणे मधून पालघर कधी वेगळा झालेला आहे 1 ऑगस्ट 2014. मित्रांनो मी थोडंसं फास्ट घेत आहे कारण का आपण हा स्थान विस्ताराचा जो टॉपिक असेल त्याच्यामध्ये पूर्ण डीप मध्ये शिकणार आहे. इथं फक्त तुम्हाला ट्रिक्स काय असते, अभ्यास काय असतो आणि ह्याच गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. कारण आपल्याला मेन जो टॉपिक आहे तो म्हणजे कुठला असणार आहे तुमचा प्राकृतिक महाराष्ट्राचा टॉपिक आपल्याला मित्रांनो बघायचा आहे. त्याच्यामुळे थोडंसं पटपट घेतो आणि मेन डाटाला आपल्याला चालू करायच्या आधी हा एक लास्ट पॉईंट तुमचा मी कव्हर करतो आणि त्यानंतर आपण प्राकृतिक महाराष्ट्र टॉपिक आपण मित्रांनो बघूया. जसं की आता बघा जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या असत्या हे मुलांना थोडंसं अवघड जात असतं. ज्याच्यामध्ये काय असणार आहे बघा की तालुक्यांची संख्या कोणत्या जिल्ह्यात किती तालुके आहेत हेच लक्षात राहत नाही. आता झेरो तालुका म्हणजे कुठला असणार आहे मुंबई शहर मध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर काय असणार आहे 1 आणि 2 कुठेच पाहायला मिळत नाही. 3 तालुके कुठे असणार आहेत मुंबई उपनगर मध्ये. 4 तालुके कुठे असणार आहेत धुळेमध्ये. 4 रुपये बघा इथं 4 कुठे असणार आहे धुळेमध्ये. त्याच्यानंतर बघा 5 तालुके कुठे असणार आहेत हिंगोलीमध्ये. 5 रुपयाचा हिंग सांगितला. 5 रुपयाचा काय सांगितलं होता हिंग. याच्यावरनं हिंगोली लक्षात ठेवू शकता असा. नेक्स्ट बघा 6चं काय असणार आहे 6 न वा. 6 न वा नवा याचा अर्थ नंदुरबार, वा म्हणजे वाशिम. त्याच्यानंतर बघा 7 म्हणजे काय असणार आहे 7चं लक्षात ठेवा अक्का. अक्का भांडली. अक्का भांडली ठाण्यात. अक्कावरनं अकोला, भांडलीवरनं भंडारा, ठावरनं ठाणे. बघा सिंपल आहे खूप चांगल्या प्रकारे मी ट्रिक्सच्या माध्यमातून तुमचं लगेच लक्षात येईल तुम्हाला हे. 8चं काय असणार आहे बघा सिंधू. सिंधू व गोपाल. सिंधू व गोपाल जाऊ. सिंधूवरनं सिंधुदुर्ग, व वर्ण काय असणार आहे वर्धा, गोवर्ण काय असणार आहे गोंदिया, पालवर्ण पालघर पाहायला मिळतं, जावर्ण जालना, उ वर्ण काय असणार आहे उस्मानाबाद. ओके, हे 8 तालुके असणारे तुमचे जिल्हे बघायला मिळतील. 9चं काय असणार आहे बघा नौके औपर. नौके औपर. औवर्ण काय असणार आहे औरंगाबाद, पवर्ण परभणी, रवर्ण रत्नागिरी. 10चं काय असणार आहे बघा 10 रुपयाची तूर सांगितली. 10 रुपयाची तूर सांगितली. तूरवरनं लातूर, सांगितलीवरनं सांगली. त्याच्यानंतर बघा 11चं काय असणार आहे सासोबी. सासोबी म्हणजे काय सातारा, सोलापूर आणि बीड आपल्याला बघायला मिळतं. 12चं काय असणार आहे कोल्हा. गडावर बोंब मारतो. कोल्हा म्हणजे कोल्हापूर, गडावरनं गडचिरोली लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा 13 बुल म्हणजे बुलढाणा. त्याच्यानंतर 14चं काय लक्षात ठेवा अन्नपूर्णा. याचा अर्थ काय अवर्ण अमरावती, नवर्ण नगर आहे, पुवर्ण काय असणार आहे पुणे आणि नावर्ण काय असणार आहे नागपूर आपल्याला पाहायला मिळतं. 15चं बघा तुम्ही नाराजच. याचा अर्थ नावर्ण काय नाशिक. त्याच्यानंतर आवर्ण रायगड, जवर्ण जळगाव, चवर्ण चंद्रपूर. आता नाराज आहे ना व्यक्ती मग आपण त्याला काय बोलवलं पाहिजे प्रेमानं बोलवलं पाहिजे. मग काय म्हटलं पाहिजे ए ना. मग 16ला काय म्हणायचं बघा ए ना. येवर्ण यवतमाळ, नावर्ण नांदेड. अशा ट्रिकच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला प्रत्येक टॉपिक तुमचा सोपा केला जाईल आणि या प्लॅटफॉर्मवरती उत्कृष्टरित्या तुम्हाला काय असणार आहे हे प्रत्येक सब्जेक्टचं लेक्चर मिळणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हा प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्या. हाच आपला मोटो आहे. कारण तुम्हाला वाचण्यासोबत ट्रिक्स जर मिळाल्या तर तो डाटा तुमच्या लगेच लक्षात राहू शकतो मित्रांनो. ओके, चला आता आपण मेन पॉईंट कडे येऊ. बघा मित्रांनो हा टॉपिक आपल्याला तर काय चालू केलेला आहे पहिल्यांदाच कोकण पॉईंट तुमचा आलेला आहे. आता हा टॉपिक बघत असताना आपल्याला काही सांगितलेलं बघा मी जसं की प्रत्येक पॉईंटचं आपल्याला थोडीशी विश्लेषण माहिती बघायची आहे, त्याचे फॅक्ट्स बघायचे आहे. जसं की आता कोकण आहे, हा कोकण जो आहे कोकणाची निर्मिती कशामुळे झालेली आहे मित्रांनो प्रस्तर भंगामुळे कोकणाची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळतात. याचा अर्थ आपण जर बघितलं तर या 2 प्लेट तुम्हाला बघायला मिळतील. ओके, ही एक प्लेट आहे, अशा 2 प्लेट आहेत.
आणि ह्या दोन प्लेट मधली जी मुवमेंट असते ना ती विरोधाभास घडतेला आपल्याला बघायला मिळते. याचा अर्थ काय असणार आहे, एक प्लेट खाली जाणार आहे थोडीशी आपण जर बघितली, ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, यांची डिरेक्शन जी असणार आहे, एकाची वरती डिरेक्शन असेल, एकाची खाली डिरेक्शन आपल्याला बघायला मिळतील आणि या दोघांमध्ये घर्षण झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि हे तट तुटून या कोकणाची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, एक भाग खाली गेलेला असणार आहे, एक भाग उंचावलेला आपल्याला थोडासा बघायला मिळतो. तसा समुद्राचा भाग आपण जर बघितला तर उंच आहे, कोकणाचा भाग आपल्याला खाली बघायला मिळतो. ओके, या प्रस्तर भंगामुळे कोकणाची निर्मिती झालेली असं आपण कन्सिडर केलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो बघा की याच्यामध्ये पूर्ण डीप मध्ये कन्सेप्ट आपल्याला प्लेट टेक्टॉनिकची थेअरीची मी ज्यावेळेला मेन लेक्चर चालू होतील मित्रांनो त्यावेळेला सांगेन. फक्त इथे एक लक्षात ठेवा शब्द, कोकणाची निर्मिती कशामुळे झाली असेल तर प्रस्तर भंगामुळे झालेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या कोकणाच्या किनारपट्टीला रिया प्रकारची किनारपट्टी असं म्हणलं जातं. रिया म्हणण्याचं रिझन काय, कारण कोकणामधल्या सर्व ज्या नद्या असतील या सर्व नद्यांचा उगम कुठं होतो, पश्चिम घाटात मित्रांनो होतो आणि पश्चिम घाटातून या नद्या कुठं असणार आहेत, त्या सगळ्या पश्चिमेला वाहत गेलेल्या आहेत आणि एक सारखं कोकणाची किनारपट्टी पिंजून काढलेली आहे. आणि ही जी कोकणाची किनारपट्टी म्हणजे जर आपण बघितलं तर कुठल्याही राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार एकसारख्या क्रमानं अशा नद्या येतात, या नद्या असं बघायला मिळतील. ओके, आणि इथला भाग जो आहे किनारपट्टीचा भाग तो पिंजून काढलेला आहे, म्हणूनच हा जो प्रकार घडतो त्यालाच काय म्हणलं तर रिया प्रकारची किनारपट्टी असं म्हटलं जातं. तसंच या कोकणाला दंतूर किनारपट्टी असं देखील संबोधलं जातं. दंतूर म्हणण्याचं रिझन मित्रांनो काय आहे, कारण इथं आपल्याला जर बघितलं तर कोकणाच्या किनारपट्टी ही सलगरित्या नसून थोडीशी काय असणार आहे, बाहेर गेलेले आत गेलेली, बाहेर गेलेली आत गेलेली आपल्याला बघायला मिळतील. याचा अर्थ काय, आखात, त्याच्यानंतर खाडी, आखात खाडी, आखात खाडी अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. याचा अर्थ काय, समुद्र जमिनीत घुसलेला असणार आहे आणि जमीन समुद्रात घुसलेली असणार आहे. ओके, याचा अर्थ आपण जर बघितलं तर इथे एक तोंड बघायला मिळणार आहे, इथे एक तोंड बघायला मिळणार आहे. ओके, याचा अर्थ ज्यावेळेला समुद्र जमिनीत घुसतो, ओके, तिन्ही बाजूने जमिनीने वेढलेला असतो असा जो भाग असणार आहे तो जर विशाल असेल तर त्याला आपण थोडासा आखात म्हणतो, त्याच्यापेक्षा साईजला जर लहान असेल तर आपण त्याला खाडी कन्सिडर करतो. ओके, तसंच जमीन समुद्रात घुसलेल्या आहे, तिन्ही साईडनं पाणी असेल तर आपण जर विशाल भाग असेल तर त्याला द्विकल्प असं म्हणतो. जसं की भारताचा दक्षिणेचा भाग आपल्याला बघायला मिळतो आणि साईजला त्याच्यापेक्षा जर लहान असेल तर आपण भूशीर कन्सिडर करतो. याचाच अर्थ कोकणाची निर्मिती आपण जर बघितलं प्रस्तर भंगामुळे, त्याच्यानंतर याचं नाव आपण पाहिलं काय असणार आहे, इथं रिया प्रकारची किनारपट्टी, दंतूर किनारपट्टी, अपरांत संस्कृत नाव आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर परशुरामाची भूमी आपण असं म्हणून कन्सिडर केलं जातं कोकणाला. असं या कोकणाचं वैशिष्ट्य बघत असताना या कोकणाची टोटली जर लांबी बघितली तर कोकणाची लांबी ही किती असणार आहे, 560 किलोमीटर आहे. आणि ही भरती कुठून मित्रांनो, तर इथं पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी पासून स्टार्ट होतं, ते खालचं दक्षिणेचं टोक आहे, तेरेखोलच्या खाडीपर्यंत कोकणाचा काय झालेला विस्तार झाला आपल्याला बघायला मिळतो. मित्रांनो काय सांगितलं बघा मी, कोकणाची जो लांबी आहे ती 560 असून याच्यामध्ये कोकणाचा जो विस्तार असणार आहे ते पालघर जिल्ह्यातलं बोर्डी तळासरी दमणगंगेच्या खोऱ्यापासून ते दक्षिणेचं टोक तेरेखोलच्या खाडीपर्यंत कोकणाचा उत्तर दक्षिण विस्तार झालेला आहे. या कोकणाला जर बघितलं समुद्र किनारा किती लांबी लागलेला असणार आहे, तर समुद्र किनारा हा 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे. आणि जो हा समुद्र किनारा आहे मित्रांनो तो 7 जिल्ह्यांना लागलेला आहे. त्याच्यामध्ये पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई उपनगर, मुंबई शहरचा भाग येईल, त्याच्यानंतर रायगडचा भाग येईल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. आणि हा जो समुद्र किनारपट्टी असते ही समुद्र किनारपट्टी नेहमी मित्रांनो झिगझॅग पद्धतीने मोजली जाते, ती सरळ कधी मोजली जात नाही. याचा अर्थ झिगझॅग म्हणजे काय असणार आहे, नागमोडी वळणे, आत गेले बाहेर गेले, आत गेले बाहेर गेले असं आपल्याला कन्सिडर केलं जातं. याचा अर्थ इथं आत आलं असणार, ते आतचं मोजलं, परत बाहेर गेलेलं आहे, परत आत आलेलं असं. पण ज्यावेळेला लांबी आणि रुंदी असत्या ही सरळ गोळी मारल्यासारखं एकसारखं रेषेत मोजली जाते आणि किनारपट्टी असेल आणि भूसीमा असेल ही नागमोडी वळण्याच्या शेपमध्ये नेहमी मोजली जाते. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काय असणार आहे बघा की कुठल्या कुठल्या, पालघर असेल तर पालघरला 102 किलोमीटर समुद्र लागलेला आहे, ठाण्याला असेल 25 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे, मुंबई शहर मुंबई उपनगर असेल 114 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, रायगड येतं 122 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी आहे सगळ्यात जास्त 237 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग येतं, सिंधुदुर्गला 120 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे. असं आपल्या महाराष्ट्राला 720 किमी लांबलेला बघायला मिळतो. तसेच बघा मित्रांनो या कोकणाचे 2 भाग पडतात, एक म्हणजे खलाटी. हा जो खलाटी भाग असेल ना हा अरबी समुद्राला लागून आहे, इथं अरबी समुद्र आहे आणि हा खलाटी उभा भाग असणार आहे. दुसरा भाग पडतो तो म्हणजे काय असणार आहे, वलाटी.
मग खलाटीमध्ये काय येतं, खलाटीमध्ये खाजणे, भूरूपे, वाळूची दिंडे, मैदानी प्रदेश, त्याच्यानंतर काय असणार आहे, दलदलीयुक्त मृदा असेल, त्याच्यानंतर सुंदरी वगैरे वनस्पती असतील, त्याच्यामध्ये म्हणजे चिंपी, आंबेटी, काजळा, तिवारी, मरांडी अशा 19 प्रकारची झाडं आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. तसेच इथं खाड्यांचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो, बेटांचा प्रदेश आपल्याला बघायला मिळतो. बेटांचा प्रदेश मात्र पाण्यात असेल, पण खाड्यांचा भाग जो असणार आहे तो लागून कोणाला असणार आहे, खलाटीलाच बघायला मिळतो. या खलाटीची समुद्र सपाटीपासून मित्रांनो उंची जी असेल ती 5 ते 15 मीटर पर्यंत आपल्याला बघायला मिळते. किती असणार आहे, 5 ते 15 मीटर पर्यंत. आणि सेकंड गोष्ट असणार आहे, दुसरा जो भाग पडतो तो म्हणजे वलाटीचा भाग असतो मित्रांनो. या वलाटीच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, वेगाने वाहणाऱ्या नद्या असतील, दऱ्याखोऱ्यांचा भाग असेल, डोंगराळ प्रदेश असेल, वनांचा प्रदेश असेल, म्हणजे सदाहरित वने, निम सदाहरित वने असतील, या सगळ्यांचा डाटा आपल्याला वलाटी भागामध्ये पाहायला मिळतो मित्रांनो. तसेच बघा, या कोकणाचे भौगोलिकरित्या आपण जर पाहिलं तर भौगोलिकरित्या काय असणार आहे, 2 भाग बघायला मिळतील. एक म्हणजे उत्तर कोकण असतील आणि दुसरा म्हणजे दक्षिण कोकण असेल. जो उत्तर कोकण आहे तो आपल्याला इथं जर बघितलं तर हा डेव्हलप एरिया बघायला मिळतो. म्हणजे याचा अर्थ काय, इथं अपारंपरिक व्यवसाय आपल्याला बघायला मिळतील. याचा अर्थ इंडस्ट्रियल एरिया वगैरे असणार आहे, तो वरचा उत्तर कोकण बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असणार आहे, हा सपाट भाग बघायला आपल्याला मिळेल उत्तर कोकणचा. त्याच्यानंतर दक्षिण कोकणच्या तुलनेत उत्तर कोकणमध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं कमी पाहायला मिळेल. तसेच आपण जर बघितलं तर लिंग गुणोत्तर जे प्रमाण असणार आहे ते प्रमाण वरती उत्तर कोकणामध्ये आपल्याला कमी प्रमाणात बघायला मिळतं. याचा अर्थ दर 1000 पुरुषांच्या मागे असणारी स्त्रियांची संख्या असेल ही कमी आपल्याला प्रमाण वरती उत्तर कोकणामध्ये बघायला मिळतं. तसेच दक्षिण कोकणामध्ये आपण जर पाहिलं तर दक्षिण कोकणामध्ये काय असणार आहे, तर पारंपरिक व्यवसाय असतील, म्हणजे मासेमारी करणे असेल, फळांचा विक्रीचा व्यवसाय करणं असेल. त्याच्यानंतर काय असणार आहे, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये पर्यटन वगैरे असेल. या सगळ्या गोष्टी इथं पारंपरिकरित्या आपल्याला पाहायला मिळतील दक्षिण कोकणामध्ये. हा थोडासा ओबडधोबड बघायला मिळतो. आणि त्याचबरोबर बघितलं तर उत्तर कोकणच्या तुलनेत दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याला मात्र जास्त पाहायला मिळतं मित्रांनो. तसेच बघा इथं काय असणार आहे, या ठिकाणचा जांभा खडक इथं तुम्हाला उत्तर कोकणामध्ये, दक्षिण कोकणामध्ये पाहायला मिळतो. तर उत्तर कोकणामध्ये तांबडा खडक आपल्याला बघायला मिळतं. जांभ्या खडकाची इथं बघितलं तर जांभी मृदा आपल्याला बघायला मिळतं, तिथं तांबडी मृदा आपल्याला विशेषतः पाहायला मिळणार आहे. तसेच याची जांभी मृदा आहे, याची आपण जर बघितलं तर जांभ्या मृदेचं पण काय असणार आहे, इथं विशेषतः या जांभ्या मृदेमध्ये भात आणि नाचणीची प्रामुख्याने पिकं घेतली जातात. कारण त्याची बघितलं तर सच्छिद्रता जास्त आहे, पाणी टिकून ठेवलं जात नाही, याच्यामध्ये पाणी शोषलं जातं. दुसरी गोष्ट इथं जर बघितलं तर कोकणामधली जी शेती असेल ती पायऱ्यापायऱ्यांची, टप्प्याटप्प्यांची आणि ओप्यांची शेती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे याचा अर्थ सलग पट्ट्यामध्ये कोकणामधली शेती नसते मित्रांनो. ती कशी असणार आहे, आपल्याला ओपे टाईप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसंच या कोकणाच्या मध्ये शेतीच्या कामासाठी जो बैल वापरला जातो तो डांगी बैल वापरला जातो. डांगी बैल वापरण्याचं मित्रांनो रिझन आहे, त्याची रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे, वजनाला हलका आहे, त्वचा त्याची तेलकट असल्यामुळे डांगी बैल वापरला जातो. आणि त्याचबरोबर शेळीची जात इथं आपल्याला बघायला मिळते, कोकण कन्या ही शेळीची जात आहे. म्हणजे तिची ही रोगप्रतिकार शक्ती काय असणार आहे, जास्त असल्यामुळे तिचा यूज इथं या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, या कोकणाचं जे हवामान असेल ते उष्ण आणि दमट स्वरूपाचं आपल्याला हवामान पाहायला मिळतं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आर्द्रतेचं प्रमाण जवळपास या ठिकाणी 85% पर्यंत आपल्याला बघायला मिळतं. तसेच बघा इथं आपण कोकणाच्या रिलेटेड बघत असताना कोकणाचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर 30,728 चौरस किमी असून या कोकणाची आपण काय बघितले, लांबी बघितली होती. त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं, कोकणाची रुंदी बघायची आहे. तर कोकणाची रुंदी ही सर्वात जास्त वसई ते हरिश्चंद्रगड उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये जवळपास 100 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात रांगणा किल्ल्याच्या पार्श्वभूमीजवळ आपल्याला कोकणाची रुंदी 40 किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तसेच मित्रांनो बघा इथं आपण दिलेलीच आहे, लांबी दिलेली आहे, किनारपट्टी दिलेली आहे आणि कोकणाची सरासरी रुंदी किती आहे तर 52.60 किलोमीटर पर्यंत आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे 52 ते काय असणार आहे 60. याचा अर्थ बघा मित्रांनो, याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारला होता, याच्यावरती पण आयोगानं प्रश्न विचारलेला आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सर्वाधिक रुंदी उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये वसई ते हरिश्चंद्रगड आणि त्याच्यानंतर सर्वात कमी कुडाळ तालुक्यात असेल. सिंधुदुर्ग कुठला जिल्हा असणार आहे, सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुक्यात रांगणा किल्ल्याच्या पार्श्वभूमी बसे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं कोकणाच्या मध्ये 2 भाग पडतात, खलाटी आणि वलाटी. हे खलाटी आणि वलाटी भाग बघत असताना या दोघांची उंची समुद्र सपाटीपासून मित्रांनो 5 ते 300 मीटर आहे. आणि पॅसिफिक जर बघितलं तर खलाटीची 5 ते 15 मीटर, वलाटीचे ते 200 ते 300 मीटर इतके आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. ओके, दुसरी गोष्ट मित्रांनो, या कोकणामध्ये आपण जर बघितलं तर नद्यांच्या नुसार याचे 3 भाग केलेले आहेत, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. भौगोलिक दृष्ट्या काय असणार आहे, 2 भाग बघायला मिळतील, उत्तर आणि दक्षिण.
पण इथं नद्यांच्या सीमानुसार बघितलं तर कोकणातल्या नद्या असणाऱ्या त्या आखूड नद्या असतील, त्याच्याच बरोबर वेगवान नद्या आपल्याला बघायला मिळतील. या सर्व नद्यांचा जो उगम होतो तो कुठे होणार आहे, तर सह्याद्री पर्वतात उगम होऊन या सर्वच्या सर्व नद्या आपण अरबी समुद्राला आलेल्या बघायला मिळतील आपणास. ओके, दुसरी गोष्ट काय असणार आहे, इथं उत्तर कोकण असेल म्हणजे याचा अर्थ मित्रांनो कोकणामध्ये टोटली ज्या नद्या येतात त्या 40 नद्या येतात. पण 40 नद्या आपल्याला काय करायची गरज नाही, त्याच्यामध्ये आपल्याला 26 नद्या असतील. या 26 नद्या तुम्हाला माहित असणंच गरजेचं आहे मित्रांनो. याचा अर्थ आपण जर बघितलं तर उत्तर कोकणामध्ये 8 नद्या येतात. या 8 नद्यांचा क्रम तुम्हाला पाहायचा आहे. याच्यामध्ये बघा मित्रांनो, दमणगंगा, वरोली, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, कावळा आणि उल्हास अशा 8 नद्यांचा संच उत्तर कोकणमध्ये येतो. त्याचबरोबर बघा इथं मध्य कोकण असेल तर पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगावती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री आणि बावा असेल अशा 12 नद्यांचा संच मध्य कोकणमध्ये येतो. तसेच दक्षिण कोकण असेल काजळी, मुचकुंदी, काजवी असेल, कर्ली आणि तेरेखोलची आपल्याला या 6 नद्यांचा संच इथं आपल्याला पाहायला मिळेल. याचा अर्थ मित्रांनो बघा, मी एका सिक्वेन्सनुसार जर बघितलं तर कारण याच्यावरती प्रश्न असे असतात, उत्तर कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा, मध्य कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा, दक्षिण कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा, पूर्ण कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा. मग कुठले तर 4 नद्यांची नावं तुम्हाला देतील आणि त्या विचारल्या जातील. त्याच्यामुळे मित्रांनो नीट लक्ष देऊन ऐका. जसं मी तुम्हाला सांगितलं की दमणगंगा, वरोली, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, उल्हास, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगावती, सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, भाव, काजळी, मुचकुंदी, काजवी, आचरा, कर्ली आणि तेरेखोल असेल. ओके, दाखवतो तुम्हाला मित्रांनो, जसं की तुम्ही कन्फ्युज होऊ नका. पण ही स्लाइड बघून घेतली सा, याच्यावरती येणारे प्रश्न असतील हे हमखास प्रश्न तुम्हाला सुटणारच आहेत. जे मुद्दे सांगितले कोकणाचे रिलेटेड हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चला मित्रांनो बघा आता कुठल्या नद्या आपण बघितल्या त्या नद्यांची नावं आपण पाहू. बघा मित्रांनो, जी नावं सांगितली होती ती नावं इथं मी लिहिलेली आहेत. दमणगंगा, वरोली, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, उल्हास हा जो भाग असणार आहे तो कुठला असणार आहे, उत्तर कोकणचा भाग असणार आहे. ह्या जी 12 नावं सांगितलीत ती कुठल्या असणार आहेत, हा मध्य कोकणचा भाग आणि हा दक्षिण कोकणचा भाग. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रश्न आले उत्तर कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा तर ही 8 नावं तुम्हाला हमखास पाठ पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर मध्य कोकण मधल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा तर ही 12 नावं असतील आणि त्याच्यानंतर दक्षिण कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा तर ही 6 नावं असतील. पूर्ण कोकणातल्या 4 नद्या कुठल्या तरी विचारल्या तर जे दमणगंगापासून स्टार्ट करायचं तेरेखोलला एंडच करायचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता या सोबतच मित्रांनो अजून कशावरती प्रश्न असतात तर नेहमी प्रश्न असणार आहे ते म्हणजे खाडीवरती असणार आहेत. ओके, आता इथे बघा मित्रांनो, खाडी बघत असताना खाडीची डेफिनेशन 2 येतात. म्हणजे काय असणार आहे, जिथं नदी समुद्राला मिळते, समुद्राचं पाणी नदीच्या मुखापर्यंत आत जातं, तो भाग जो असतो त्याला खाडी आपण कन्सिडर करतो. त्याचबरोबर अजून एक खाडीची डेफिनेशन असते, ती म्हणजे कोणती असणार आहे मित्रांनो, जसं की समुद्राचं पाणी जमिनीत खोलवर आत आलेलं आहे, त्याला तिन्ही साईडनं जमिनीने वेढलेला आहे, असा जो पाण्याचा चिंचोळा पट्टा निर्माण झालेला असणार आहे त्याला खाडी म्हटलं जातं. कारण खाडीच्या 2 डेफिनेशन मध्ये आपण जर बघितलं तर डहाणूची खाडी असेल, राजापूरची खाडी असेल, इथे मित्रांनो नदीच मिळत नाही. मग काही मुलांची ही कन्सेप्ट क्लिअर नसते की बाबा खाडीच्या 2 कन्सेप्ट आहेत. काही जणांना वाटतं इथं दिलं नसेल, इथं दिलं नसेल म्हणून खाडी आणि नदी हे 2 मिळालं तरच खाडी असं होतं, असं नाही मित्रांनो. समुद्राचं पाणी जमिनीत खोलवर आत आलं तरी पण ती खाडीची कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते. बघा इथं खाड्या कोणकोणत्या आहेत इथं, तर डहाणूची खाडी आहे, त्याच्यानंतर कुठली असणार आहे, दातीवरा. याचा अर्थ कोणत्या नदीवरती कोणती खाडी आहे. ओके, बघा वैतरणा नदीवरती इथं दातीवरा खाडी बघायला मिळते. त्याच्यानंतर काय असणार आहे, उल्हास नदीवरती वसईची खाडी पाहायला मिळते. मग मित्रांनो ते ट्रिक्स लक्षात ठेवायचं. बघा काय ट्रिक्स असणार आहे, डहाणूचा दात कुठं पडला, वसईच्या खाडीत पडला, वसईच्या खाडीत पडला. मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे तुम्ही कधीही विसरणार नाही खाड्या. ओके, कारण ही ट्रिक्स जर तुम्हाला एकदा क्लिअर झाली, या ट्रिक्स मधून तुमच्या सर्वच्या सर्व खाड्या असणार आहेत, कव्हर होणार आहेत आणि अशाच प्रकारच्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण शेवटपर्यंत तुमचा सगळा डाटा कव्हर करून घेणार आहे. शिखरावरती हमखास प्रश्न मिळतील मित्रांनो, घाटावरती हमखास प्रश्न तुम्हाला मिळतील, जे प्रश्न तुमच्या नेहमी लक्षात राहतील. कारण त्याच्यावरती पण आपण काय केलं, त्या ट्रिक्स बनवल्या आहेत. त्याच्यानंतर उपरांगा असतील, महाराष्ट्र पठाराचा शेवटचा जो गाभा असणार आहे त्याच्यामध्ये एकच चार्ट असणार, त्या एकाच चार्टवरती सगळे आकडेवारी तुमचे मित्रांनो कंप्लीट होणार आहे. त्याच्यामुळं लेक्चर कुणीही स्किप करायचं नाही, शेवटपर्यंत जो बघेल त्यालाच मित्रांनो हमखास मार्क मिळतील, याची गॅरंटी मात्र मी तुम्हाला देऊ शकतो. त्याच्यामुळे बघा काय म्हटलं मी, डहाणूचा दात म्हणजे डहाणू दात याचा अर्थ काय, दातीवरा, वसईच्या वरती. ओके, वसई खाडीत पडला हे सेंटेन्स जुळवण्यासाठी. म्हणजे काय म्हटलं मी, डहाणूचा दात वसईच्या खाडीत पडलेला आहे. त्याच्यानंतर बघा मग काय म्हणायचं, मग आणि यमचा काय करायचं, येतं यमचा 3 करायचं. मग म्हणजे काय, मनोरा, मालाड आणि माहीम
इथं जर बघितलं तर मनोरी खाडी दहिसर नदीवरती आहे, मालाड खाडी उशिरावरी नदीवरती आहे, माहीम खाडी मिठी नदीवरती. इथं थोडंसं किचकट होईल म्हणून मी दाखवलेलं नाही तर नदी, पण नद्यांची नावं लिहिलेली आहेत. ओके, आता इथं काय केलं बघा, ग आहे. या गचं काय करायचं आपल्याला, ध करायचं आहे. म्हणजे आनंदीबाई कटकर असताना तुम्ही पाहिलं असेल इतिहासला वाचताना काय केलं होतं, धराचं मारा केलं होतं, धचं म झालं होतं. इथं आपल्याला काय करायचं, गचं ध करायचं. मात्र ध वरनं काय, धरमतरची खाडी. ओके, आता धरमतरची खाडी कुठे असणार आहे, पाताळगंगा आणि अंबा नदी होती. ही पाताळगंगा नदी, ही अंबा नदी आपल्याला बघायला मिळतं. अजून एक मित्रांनो तो प्रश्न तयार करतो मी तुमचा बघा, की ठाणे असेल रायगड असेल या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरनं कोणती नदी वाहते, तर पाताळगंगा नदी वाहते. बघा एक्स्ट्रा पॉईंट तुमचा मी इथं कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर बघा कुंडलिका नदीवरती रोह्याची खाडी आहे. त्याच्यानंतर इथं राजापूरची खाडी बघायला मिळते. इथं नदीच मिळत नाही. कन्सेप्ट दुसरी, समुद्राचं पाणी जमिनीत खोल होत आलेलं आहे, ही कन्सेप्ट इथे लागू होते. त्याच्यानंतर काय असणार बघा, इथं सावित्री नदीवरती बाणकोटची खाडी बघायला मिळते. पुन्हा एक प्रश्न मी तुमचा मित्रांनो कव्हर करतो, बघा नीट लक्ष द्या इकडं. रायगड आणि सिंधू म्हणजे रायगड असेल आणि रत्नागिरी असेल तर या दोन जिल्ह्याच्या सीमेवरनं कोणती नदी वाहते, तर सावित्री नदी वाहते. मग पुन्हा ट्रिक्स पुढे कंटिन्यू करतो बघा. डहाणूचा दात वसईच्या खाडीत पडला, मग ओके रोह्याच्या राजाने बाण का मारला. आता का मारला असेल हे त्या राजाला माहित असेल, आपल्याला फक्त ट्रिक्सची मतलब आहे. रोहा राजाने राजापूरची, बाणवरनं बाणकोटची, कावरनं केळशी, मारला सेंटेन्स जुळवण्यासाठी. चला नेक्स्ट बघा पुढे. आता भारजा नदीवरती केळशी खाडी, त्याच्यानंतर बघा वशिष्ठ नदीवरती दाभोळची खाडी, शास्त्री आणि बाववरती जयगडची खाडी, त्याचबरोबर बघा काजळीवरती भाट्टे आपल्याला बघायला मिळतं, भाट्टे खाडी. त्याच्यानंतर बघा मुचकुंदी नदीवरती पूर्णगडची खाडी आपल्याला बघायला मिळत्या. तसेच बघा काजवी नदीवरती जैतापूरची खाडी आहे. त्याचबरोबर बघा शुक नदीवरती विजयदुर्गची खाडी आपल्याला बघायला मिळते. अजून लक्ष द्या इकडं. चला बघा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरनं कोणती नदी वाहत असेल, तर मित्रांनो शुक नदी वाहते. बघा तुमचं. आता ट्रिक्स पुन्हा कंटिन्यू करू. रोह्याच्या राजाने बाण का मारला, इथपर्यंत आलतो ना. बघा मी काय म्हणलं आता, डी वरनं दाभोळ, ओके. त्याच्यानंतर जे वरनं जयगड, का वरनं आपण केळशी बघितलं होतं. त्याच्यानंतर डीजे कोणाचा आहे, डीजे बापूजे. याचा अर्थ हे जे आपल्याला बघायला मिळतं. ओके, भावरनं भाट्टे, पुवरनं पूर्णगड असेल आणि जवरनं जैतापूर आपल्याला बघायला मिळतं. डीजे बापूजे. वाजव, कुठे वाजवायचं आहे, व्हीटी स्टेशनला. व्ही आणि टी स्टेशन. व्ही म्हणजे विदुदुर्ग आणि टी म्हणजे तेरेखोल. या देवगड, आचरा, करली आणि कलावरले असतील या चार फक्त काय करा तुम्ही लॉजिकली लक्षात ठेवा. बाकी तुमच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 खाड्या मित्रांनो एकाच ट्रिक्स मध्ये तुमच्या बसलेल्या आहेत. ओके, कुठेही तुम्हाला मिळणार नाही. खूप चांगल्या प्रकारे आपण हे लेक्चर घेत आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात पण राहील. काय काय सांगितलं बघा मित्रांनो. डहाणूचा दात वसईच्या खाडीत पडलेला आहे, मग यमचा 3 केला, गच ध केलं, रोह्याच्या राजानं बाण का मारला, डीजे कोणाचा आहे, डीजे बापूजे, वाजव व्हीटी स्टेशनला. तर अशा प्रकारे मित्रांनो सर्वच्या सर्व खाड्या तुमच्या लक्षात राहू शकतात. उत्तर दक्षिण विचारून द्यात किंवा कसाही प्रश्न विचारला तो हा प्रश्न तुमचा हमखास सुटणार आहेच मित्रांनो. ओके, चला आपण बघा या कोकणाच्या रिलेटेड अजून काय मुद्दे बघायचे. प्रादेशिक संशोधन केंद्र आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्यावरती हमखास आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो. प्रादेशिक आंबा संशोधन केंद्र कुठे बघायला मिळतं, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर प्रादेशिक काजू संशोधन केंद्र कुठे असणार आहे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग मध्ये बघायला मिळतं. प्रादेशिक सुपारी संशोधन केंद्र असेल श्रीवर्धन रायगड बघायला मिळतं. प्रादेशिक भात असेल कर्जत, नारळ संशोधन असेल भाट्टे रत्नागिरी. मत्स्य बीज पैदास संशोधन केंद्र रत्नागिरीमध्ये बघायला मिळतं. खारवड जमीन संशोधन केंद्र आपल्याला पनवेल मध्ये बघायला मिळतं मित्रांनो. डांगी पैदास केंद्र असेल इगतपुरी नाशिक या ठिकाणी बघायला मिळतं. तर ही झाली तुमची कोकणाची मित्रांनो माहिती. कोकणामध्ये आपण बघितलेली सगळी माहिती असेल, शेतीच्या रिलेटेड बघितली, मृदेच्या रिलेटेड बघितलेले आहे. ओके, मग कोकणामध्ये आपण जर बघितलं तर जी मृदा होती, मृदा मी सांगितलं तुम्हाला. ओके, ती आपण भात आणि नाचणी या पिकासाठीच प्रामुख्याने विशेषतः, पण याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारची शेती असेल ती जास्त प्रमाणात होत नसल्यामुळे त्या कोकणातील लोकांनी काय केलेलं आहे, फळ शेतीमध्ये आपलं नाविन्य प्राप्त केलेलं आहे. ज्याच्यामध्ये काय असणार आहे, आंबा असेल,
सुपारी असेल, म्हणजे फळ शेती इथं जास्त प्रमाणात विकसित झालेलं आपल्याला बघायला मिळतील, काजू वगैरे बघायला मिळतील. ओके, अशा प्रकारे इथं लोक हे बोटी असेल, होडी, नौका वगैरे यांच्या माध्यमातून, पर्यटन असेल याच्या माध्यमातून काय असणार आहे, स्वतःचा उदरनिर्वाह केलेले आपल्याला बघायला मिळतील. जसं की आता आपण कोकणाचे रिलेटेड मुद्दे पाहिले होते. हा कोकण पाहत असताना अजून आपल्याला पुढचे जे मुद्दे आहेत ते पुढचे मुद्दे आपण कव्हर करू. चला मित्रांनो, आपण नेक्स्ट स्लाइड वरती आलेलो आहे. तो म्हणजे कुठला पॉईंट असेल, आता सह्याद्रीचा पॉईंट असणार आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ आपण बघितलं तर इथं बघू शकता सह्याद्रीची माहिती आपल्याला पाहायची आहे. मग सह्याद्री जो आहे, हा सह्याद्री जर बघितलं आपण इथं, तर सह्याद्रीची माहिती बघत असताना मित्रांनो पहिली गोष्ट आपल्याला माहित पाहिजे, सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक स्रोत आहे जो आपल्या भारतामध्ये पश्चिम घाट आहे. त्याच पश्चिम घाटाचा जो पार्ट असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्याला स्पेसिफिक सह्याद्री म्हणून कन्सिडर केलं जातं. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं तर इथं डब्बल प्रस्तरभंगाचा आपल्याला संबंध या सह्याद्रीशी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर जर आपण सह्याद्रीच्या रिलेटेड माहिती पाहत असताना अनेक इथं पूर्व वाहिन्या, पश्चिम वाहिन्या नद्यांचा उगम या सह्याद्रीमध्येच होतो. त्याच्यामुळे जर बघितलं तर सह्याद्री हा दोन्ही भागामध्ये डिवाइड झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि या सह्याद्रीमुळे महाराष्ट्राचे दोन भाग झालेले आहेत. सह्याद्रीच्या पश्चिमेला जो भाग असेल तो कोकणाचा भाग असणार आहे, सह्याद्रीच्या पूर्वेला जो भाग असणार आहे तो महाराष्ट्र पठाराचा आपल्याला भाग बघायला मिळतो. दुसरी गोष्ट काय आपल्याला बघायला मिळतं, जो पश्चिम घाट आहे तो कुठून आहे, 6 राज्यांच्या दरम्यान आहे, ज्याच्यामध्ये गुजरात आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा भाग बघायला मिळतो. म्हणजे पश्चिम घाटाची टोटल लांबी 1600 किलोमीटर आहे. त्याचबरोबर या सह्याद्रीची लांबी आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो किती असणार आहे, तर म्हणजे 440 किलोमीटर तुम्हाला बघायला मिळतील. काही बुक मध्ये तुम्हाला 650 बघायला मिळेल, पण आयोगाचं उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा 440 आहे. आणि हीच आकडेवारी तुमची असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी तुम्हाला आकडेवारी वेगळी पाहायला मिळेल, 650 बघायला मिळेल, पण मित्रांनो मी जे सांगत आहे ती आकडेवारी तुम्ही डेफिनेटली करणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता आणि ही आकडेवारी बरोबर दिली होती. मग या सह्याद्रीची टोटली लांबी बघितली, सह्याद्रीचा विस्तार कुठून झालेला आहे मित्रांनो, सह्याद्रीचा विस्तार हा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पासून झालेला आहे. नवापूर ते कोल्हापूर जिल्ह्यामधलं इथं चंदगड ठिकाण आहे, चंदगड. तर चंदगड पर्यंत या सह्याद्रीचा विस्तार झालेला आपल्याला बघायला मिळतो. तसेच बघा सदाहरित, निम सदाहरित वनस्पती असतील या सह्याद्रीमध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे येणारं नैऋत्य मोसमी वारा असेल, त्या नैऋत्य मोसमी वाराच्या मार्गामध्ये अडथळा घालण्याचं जे काम कोण करत असतं, तो आपला सह्याद्री करत असतं. या सह्याद्रीला ढग अडवल्यामुळे इथं जर आपण बघितलं तर कन्सिडर केलं तर सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये ढग अडवतात. म्हणून या सह्याद्रीच्या पश्चिम भागात जो पाऊस पडतो तो प्रतिरोध प्रकाराचा पाऊस पडतो. आणि जो कोकणामध्ये मित्रांनो पाऊस पडतो तो कसा पाऊस पडणार आहे, तर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. म्हणून आपल्या महाराष्ट्राला 3 भागामध्ये डिवाइड करायचं. पहिला भाग असणार आहे कोकण असणार आहे, तर इथं बघू शकताय. सेकंड भाग असणार आहे तुमचा सह्याद्री आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड जो भाग असणार आहे तो तुमचा महाराष्ट्र पठाराचा भाग बघायला मिळतो. याचा अर्थ बघा, ज्या वेळेला नैऋत्य मोसमी वारं कोकण किनारपट्टीला येऊन आदळतं आणि हे नैऋत्य बाष्पयुक्त जे वारा असणार आहे, ढग असणार आहेत, हे ढग ज्यावेळेला कोकणातून येतील त्यावेळेला ढग आपल्या स्वतःच्या उंचीमध्ये काय करतील, वाढ करतील. कारण कोकण हा दरी खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग कोकणाच्या भूमीमध्ये आल्यानंतर इथं बाष्प धारण शक्ती थोडीशी कमी झालेली बघायला मिळते. हे ढग अडवतात कुठं, सह्याद्रीला अडवतात. मग इथं जर आपण पर्टिक्युलर बघितलं तर सह्याद्रीचे 2 भाग करायचे मित्रांनो. बघा जसं की इथं असणार आहे पश्चिम सह्याद्री आणि त्याच्यानंतर दुसरा भाग असणार आहे पूर्व सह्याद्री. मग ज्यावेळेला पश्चिम सह्याद्रीच्या भागामध्ये हे ढग अडवतात त्यावेळेला ढगांना सह्याद्रीमध्ये असणारे थंड हवा, गारवा लागते, धुलीकण मिक्स होतात, जलबिंदूच्या रूपात पाऊस पडायला चालू होतात. या सह्याद्री ढग अडवल्यामुळे सह्याद्रीच्या वरचा म्हणजे पश्चिमेचा जो भाग असणार आहे कोकण आहे हा पूर्णपणे ढगांच्या छताखाली येतो. म्हणून कोकणात पण पाऊस पडायला चालू होतो. कोकणात जो पाऊस पडतो तो 300 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. त्याच्यानंतर सह्याद्रीमध्ये जो पाऊस पडतो या पश्चिम सह्याद्रीमध्ये 600 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. आणि ढगामधले जल बाष्प कमी झालेले बघायला मिळतील. हे ढग तिथंच थांबणार नाहीत, कारण ढग पुढे फ्लो होत असणार आहेत. हे ढग ज्यावेळेला सह्याद्रीच्या पूर्व भागावरती जातील तिथं मात्र पावसाचं प्रमाण आता काय असणार आहे, कमी झाले असणार आहे, कारण जलबाष्पच कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतील. जलबाष्प हे पश्चिम सह्याद्री कोकणानं काय केलेलं आहे, कमी करून घेतलेलं आपल्याला बघायला मिळतील. याचा अर्थ काय मित्रांनो, मी नेहमी एक उदाहरण देतो. एक पाण्याची टाकी मागवलेली आहे, 2 गलीमध्ये पाणी काय केलेलं आहे, त्या टाकीतलं काढून घेतलेलं आहे. ज्यावेळेला ही टाकी तिसऱ्या म्हणजे गलीमध्ये जाईल त्यावेळेला टाकी पाणी नसणार आहे, पण टाकी जराशी वरती केल्यानंतर 1 किंवा 2 बादली पाणी त्याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं. तसंच मित्रांनो सह्याद्रीच्या पूर्व भागावरती आपण जर बघितलं 30 ते 60 सेमी इतका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर हे ढग पुढे वाहतील. मग इथं महाराष्ट्र पठार आहे, या महाराष्ट्र
महाराष्ट्र पठाराचे पण दोन भाग करायचे, एक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पठार असेल आणि त्याच्यानंतर दुसरा कुठला असणार आहे, पूर्व महाराष्ट्र पठार. दुसरा भाग असणार आहे तो म्हणजे पूर्व महाराष्ट्र पठार. तर या पश्चिम महाराष्ट्र पठारावरती पाऊस जो पडतो तो किती पडतो, तर इथं बघा 70 ते 80 सेंटीमीटर आणि पूर्व महाराष्ट्र पठारावरती जो पाऊस पडतो तो 150 ते 200 सेंटीमीटर इतका आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात आपण जो सह्याद्री बघत आहे या सह्याद्रीमुळे दोन भाग आपण डिवाइड केलेले आहेत, एक पश्चिमेला असणारा कोकण, सेकंड पूर्वेला असणारा महाराष्ट्र पठाराचा भूमीचा भाग. त्याच प्रकारे मी तुम्हाला टोटली महाराष्ट्रामध्ये 800 किलोमीटर जी महाराष्ट्राची रुंदी आहे त्याच्यामध्ये पावसाचं जे होणारं वितरण असेल हे वितरण मित्रांनो या ठिकाणी तुमचं मी कव्हर केलेलं आहे. दुसरी गोष्ट, या सह्याद्रीच्या 3 प्रमुख रांगा आहेत उपरांगा, ज्याच्यामध्ये सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहे. दुसरी गोष्ट असणार आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा असणार आहे. तिसरी गोष्ट शंभू महादेव डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ मित्रांनो बघा इथं पहिली जी डोंगररांग आहे सातमाळा अजिंठा डोंगररांग, याचा विस्तार कुठून होत असणार आहे, इकडे टोक पकडायचं, इथं बघा पश्चिम दिशा सह्याद्री पर्वतरांग, या सह्याद्री पर्वतरांगेपासून स्टार्ट होतो आणि त्याच्यानंतर कुठं असणार आहे, ही यवतमाळ पर्यंत ही डोंगररांग पसरलेली आपल्याला बघायला मिळते. तसेच बघा मित्रांनो ही पश्चिमेकडून पूर्वेकडे येत असताना ही थोडीशी निमुळती कमी कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. दुसरी गोष्ट, या सातमाळा डोंगररांगेवरती इथं जर बघितलं तर उत्तरेला मालेगावचं पठार बघायला मिळतं. दुसरी गोष्ट, अजिंठा डोंगररांगेच्या उत्तरेला बुलढाणा पठार आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो दिशा पण माहित असणं गरजेचं आहे. इथं खूप सारे फसवे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या मी काय बोलत आहे. की सातमाळा अजिंठा डोंगररांगेच्या उत्तरेला मालेगावचं पठार आहे. दुसरी गोष्ट, अजिंठा डोंगररांगेच्या उत्तरेला कोण आहे, बुलढाणा पठार आहे. इथं असे प्रश्न असणार आहेत मित्रांनो बघा, की जसं की बघा पहिलं विधान आहे अजिंठा डोंगररांगेच्या उत्तरेला मालेगावचं पठार आहे, तर गोदावरी आणि भीमा नदी या दोन नद्यांच्या दरम्यान आपल्याला हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग पाहायला मिळते. दुसरं विधान. तिसरे विधान आहे शंभू महादेव डोंगररांगेच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला जतचं पठार पाहायला मिळतं. वरील विधाने पहा आणि कोणते विधान चुकीचं आहे हे ओळखा. तर मित्रांनो खालची 2 विधान जी सांगितली ती बरोबर होते, एकच विधान चुकलं होतं. अजिंठा डोंगररांगेच्या उत्तरेला बुलढाणा पठार पाहिजे होतं, तिथं मी मालेगाव पठार म्हणलं होतं. म्हणून विधानात असतील नद्यांच्या खोऱ्याच्या रिलेटेड असेल असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. बघा मी काय सांगत आहे, सातमाळा अजिंठा डोंगरचा विस्तार सांगितला. त्याच्यानंतर बघा या सातमाळा अजिंठा डोंगररांगेमुळे 2 नदी खोरे वेगळे झालेले, एक म्हणजे तापी नदी खोरे असेल, त्याच्यानंतर गोदावरी नदी खोरे असेल. तर या 2 नदी खोऱ्यांच्या दरम्यान कोणती डोंगररांग येते, सातमाळा अजिंठा डोंगररांग असणार आहे. नेक्स्ट खाली जाऊ, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग असेल. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेचा विस्तार जर आपण पाहिला तर काय असणार आहे, पश्चिम दिशा सह्याद्री पर्वतरांग अहमदनगर जिल्ह्यामधलं कळसुबाई शिखर तिथून इकडे येते कुठपर्यंत, इथं लातूर नांदेड पर्यंत पसरलेलं आपल्याला बघायला मिळते. मग इथं जर पाहिलं तर हरिश्चंद्र डोंगररांगेच्या दक्षिणेला नगरचं पठार आहे, बालाघाट डोंगररांगेच्या पश्चिमेला बालाघाटचं पठार बघायला मिळतं, पूर्वेला मांजरा पठार तुम्हाला मित्रांनो इथं पाहायला मिळत आहे. तसेच बघा याच्यामध्ये की गोदावरी नदी खोरे असेल आणि भीमा नदी खोरे असेल, या 2 नदी खोऱ्यांना वेगळं करणारे डोंगररांग कोणते असेल तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. आणि हे हरिश्चंद्र जे नाव आहे ते नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि बालाघाट जे नाव आहे ते बीड मध्ये बघायला मिळतं. तसेच सातमाळ्याचं पण सातमाळा जी नाव असेल ते कुठं बघायला मिळतं, नाशिक मध्ये, आणि अजिंठा जी नाव असेल तर ते औरंगाबाद मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तसेच इथं लास्ट डोंगररांग असणार आहे तुमची शंभू महादेव डोंगररांग. शंभू महादेव डोंगररांगेच्या बघा इथं आपण जर बघितलं पर्टिक्युलर तर पश्चिम दिशा, त्याच्यानंतर सह्याद्री पर्वत, सातारा जिल्हा, महाबळेश्वर शिखरापासून चालू होते कर्नाटक राज्यापर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बघा इथं याच्या उत्तरेला सासवडचं पठार आहे, दक्षिणेला औंधचं पठार आहे, खानापूरचं पठार बघायला मिळतं, आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये जतचं पठार आहे. आणि भीमा नदी आणि कृष्णा नदी या 2 नद्या खोऱ्यांना वेगळं करणारे डोंगररांग म्हणून हिला कन्सिडर केलं जातं. बघा मित्रांनो 3 डोंगररांगेची नावं सांगितलेली आहेत आणि हे पुढच्या स्लाइड मध्ये ट्रिकच्या माध्यमातून तुमचं असं परफेक्ट करून घेतो ज्याच्यावरती ह्या जे डोंगररांग आहेत आणि नद्या दिसत आहेत ना 21 प्रश्न विचारले आहेत आयोगाने. आणि हे कसं लक्षात ठेवायचं आहे हे तुम्हाला मी लॉजिकली ट्रिक सांगणारच आहे, फक्त तुम्ही लेक्चर कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण जर लेक्चर तुम्ही निम्म्यातून म्हणजे स्किप केलं तर तुम्हाला पुढचे येणारे जे फायदे असतील, महत्वाचे पॉईंट असतील हे तुमच्या मित्रांनो कव्हर होणार नाही. त्याच्यामुळे कंटिन्यू शेवटपर्यंत मी प्रत्येक शब्द जे काय बोलत आहे नीट ऐका, पॉइंट आउट करा, तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये ते फिलअप करणं गरजेचं आहे. ओके, चला आता सह्याद्रीचं 3 रांगा आपण बघितल्या, पण ही सह्याद्री सोडून अजून एक आपल्याला सातपुडा पर्वतरांग आहे, ही महाराष्ट्रामधून जात्या. म्हणजे सुरुवात कुठून होते तर गुजरात राज्यामधल्या रतनपूर पासून सुरुवात होते ते मध्य प्रदेश मधल्या अमरकंटक पठारापर्यंत ही 900 किलोमीटर रांग गेलेली आहे. पण तुर्तास आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये 2 जिल्ह्यामध्ये जाते.
तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये काठी दडगाव पठार उत्तरेला बघू शकताय, तोरणमाळ पठार आहे दक्षिणेला आहे, आणि अमरावती जिल्ह्यामध्ये इथं चिखलदरा पठार आपल्याला बघायला मिळतं. याचा अर्थ नर्मदा आणि तापी असेल या दोन नद्या खोऱ्यांना वेगळे करणारे डोंगरांग कोणते असेल तर सातपुडा डोंगरांग आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, सह्याद्रीची माहिती आपण बघितली. या सह्याद्रीची माहिती बघत असताना सह्याद्रीच्या उपरांगा बघितल्या, सह्याद्रीची काय बघितली आपण लांबी बघितली. सह्याद्रीची रुंदी सांगतो मित्रांनो, बघा ही 40 ते 60 किलोमीटर पर्यंत सह्याद्रीची रुंदी आहे. आणि दुसरी गोष्ट, समुद्र किनारपट्टीपासून सह्याद्रीचं अंतर जर विचारलं तर मित्रांनो नेहमी माहित असणं गरजेचं आहे, 30 ते 60 किलोमीटर पर्यंत. तसेच या समुद्र सपाटीपासून सह्याद्रीची उंची किती असं जर प्रश्न आला तर याच्यामध्ये काय असणार आहे, 915 ते 1220 मीटर त्याची उंची आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट, या सह्याद्रीमधलं सर्वात उंच शिखर कोणतं असेल तर कळसूब आहे. पण पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर असा जर प्रश्न आला आणि याचा आन्सर असणार आहे अण्णाईमुडी 2695. बघा मी काय म्हणलं, पश्चिम घाटाचा जो महाराष्ट्रामध्ये असणारा जो भाग असेल त्याला आपण पर्टिक्युलर सह्याद्री संबोधतो. पण जर तुम्हाला प्रश्नामध्ये पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर असा जर प्रश्न आला असेल तर अण्णाईमुडी 2695 त्याची उंची असेल. पण सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर असेल असा जर प्रश्न आला असेल मित्रांनो तर कळसूब आन्सर असलं पाहिजे 1646. ओके, बघा इथं पठारांची नावं काय घेतलेली आहेत. खानापूरचं पठार असेल कोणत्या जिल्ह्यात आहे, सांगली जिल्ह्यात आहे. याच्यावरती मित्रांनो चार्टनुसार प्रश्न येतात, त्याच्यामुळे हे करणं गरजेचंच आहे. पाचगणी पठार आहे सातारा, औंधचं पठार आहे सातारा, सासवडचं पठार असेल पुणे जिल्ह्यामध्ये, मालेगावचं पठार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, नगरचं पठार आहे नगरमध्ये म्हणजे अहमदनगरमध्येच बघायला मिळतं, तोरणमाळ पठार असेल नंदुरबार जिल्हा, त्याच्यानंतर तळेगावचं वर्धा, गाविलगडचं असेल अमरावती जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं, बुलढाण्याचं पठार बुलढाणा जिल्हा, यवतमाळचं पठार यवतमाळ जिल्हा, कान्नूरचं पठार असेल अहमदनगर, कासचं पठार असेल सातारा जिल्ह्यामध्ये, मांजरा पठार आहे लातूर उस्मानाबाद बघायला मिळतं, काठी दडगाव नंदुरबार आहे, त्याच्यानंतर जतचं पठार सांगली जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं, आर्वी पठार असेल वर्धा नागपूर या भागामध्ये बघायला मिळतं, चिखलदरा पठार असेल अमरावती जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं. ही पठारांची नावं मित्रांनो त्याचा जिल्हा तुम्हाला चार्टनुसार माहित असणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती पण जोड्या जुळवाला प्रश्न विचारले जातात. ओके, आणि ऑलरेडी विचारलेले आहेत. समजतं मित्रांनो, बघा खूप चांगल्या प्रकारे तुमचा डाटा कव्हर करत आहे. आणि जी तुम्हाला ट्रिक्स म्हणत होतं ती ट्रिक्स आपल्याला आता बघायची आहे. बघा मित्रांनो, जे ट्रिक्स सांगत होतं ट्रिक्स कोणते आहे, एक श्लोक तुम्हाला पाठ करायचा आणि त्या श्लोकच्या माध्यमातून जर ह्या ट्रिक्स तुमची कंप्लीट लक्षात राहिली तर हमखास मित्रांनो आतापर्यंत या पॉइंट वरती सगळ्या 21 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या इकडे मी जे काय बोलत आहे, आणि ही ट्रिक्स तुम्ही कंपल्सरी करा. विन साता सा गोह बा भीम क्रू एक श्लोक आहे. श्लोक म्हणजे आपण तयार केलेला श्लोक आहे. ओके, श्लोक असं काय आपल्याला पुस्तकातला किंवा आपण ग्रंथामधला श्लोक नाही आहे. आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण कुठलाही श्लोक तयार करू शकता. असा वी म्हणजे विंध्य पर्वतरांग, ओके, न म्हणजे काय असणार आहे नर्मदा, विन नर्मदा. याचा अर्थ विंध्य पर्वतरांगाच्या खाली कोणती नदी असणार आहे, नर्मदा. सा वर्ण काय साता, सा वर्ण सातपुडा, ता वर्ण तापी नदी, सा वर्ण काय सा वर्ण सातमाळा, अवर्ण अजिंठा, गोवर्ण काय असणार आहे गोदावरी, ह वर्ण हरिचंद्र, बा वर्ण बालाघाट, भी वर्ण भीमा, म वर्ण शंभू महादेव आणि कृ वर्ण कृष्णा. याचा अर्थ मित्रांनो 5 नद्यांची नावं झालीत आणि 5 डोंगररांगांची नावं आहेत. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जर हे 5 डोंगररांगा आणि 5 नद्या जर तुम्ही असं कनेक्ट केलं सा आणि लक्षात ठेवलं सा मित्रांनो, एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. चॅलेंज देतो मी तुम्हाला. कारण बघा विंध्य पर्वतरांगाच्या खाली कोण आहे, नर्मदा नदी, त्याच्यानंतर सातपुडा. इथे प्रश्न काय विचारत बा, प्रश्न तुम्ही नीट बघा. नर्मदा आणि तापी यांना वेगळं करणारी डोंगरांग कोणती, सातपुडा. एसटीआय पूर्व परीक्षा 2014, ऍग्री पूर्व परीक्षा 2011 आहे प्रश्न. परत लक्ष द्या. बघा इथं सातपुडा आणि सातमाळा अजिंठा डोंगरांग यांच्यामध्ये कोणतं नदी खोर आहे, तापी नदी खोर आहे. बघा प्रश्न एसओ मेन्स 2016, राज्यसेवा मेन्स 2019 ला असेल. पुन्हा प्रश्न बघा, तापी गोदावरी वेगळे करणारे डोंगरांग, अजिंठा आपल्याला बघायला मिळतं. PSI मेन्स 2014 ला प्रश्न आहेत का नाही मित्रांनो प्रश्न. तसेच बघा टॅक्स असिस्टंट, राज्यसेवा. इथंच काय विचारलंय तुम्हाला, मी लोकेशन मुद्दाम दाखवलं होतं मग अशी नकाशामध्ये का. इथं हरिचंद्र बालाघाट आहे, हरिचंद्रचं लोकेशन तुम्हाला राज्यसेवा मेन्सला विचारलं होतं मित्रांनो. त्याचबरोबर इथं शंभू महादेव डोंगरांगेचं पण लोकेशन विचारलं होतं राज्यसेवा मेन्स 2012 ला. म्हणजे याचा अर्थ अभ्यास करताना एक अजेंडा असणं गरजेचं मित्रांनो. कोणत्या पॉइंटवरती काय येतं हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला अभ्यास काय करायचं हे समजू शकतं. कारण भूगोलाचा अभ्यास मित्रांनो असा होतो, मॅपिंग पाहिजे, सेकंड गोष्ट म्हणजे आकडेवारी पाठ पाहिजे, थर्ड गोष्ट म्हणजे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, फोर्थ गोष्ट व्हिज्युअलायझेशन असणं गरजेचं आहे, आणि 5वी गोष्ट ट्रिक्स असले पाहिजे.
ह्या 5 फंड्यानुसार जर तुम्ही अभ्यास करत असाल तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहेत। आणि हे आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे तेच मित्रांनो मी या ठिकाणी सांगत आहे, कारण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, जर सपोज समजा मित्रांनो पक्ष्याला मातीमध्ये जर धान्य टाकलं तर तो पक्षी भूक लागल्यानंतर माती न टिपता तो धान्य टिपतो, कारण त्या मूक प्राण्याला समजत असतं आपल्याला या मातीमधलं काय खाल्लं पाहिजे। आपण तर चालतो बोलतो विचार करणारा प्राणी आहे मित्रांनो, म्हणून अभ्यास करताना तुमचा वेळ हा मौल्यवान असतो आणि हा वेळ तुमचा सत्कारणी लागणं हाच आमचा मोठो आहे। म्हणून वाचायला काय पाहिजे, कशावरती प्रश्न येतात हे जर तुमचं क्लिअर होत असेल तर तुमचा डाटा मिस होणार नाही मित्रांनो। कारण काही मित्रांचं असं होतात, हा पॉइंट केलता पण आयोगाने हे वेगळंच विचारलेलं आहे, हे वेगळं काहीच नसतं मित्रांनो, आहे तेच विचारलं असतं, त्याला धरून विचारलं असतं, फक्त आपण बघण्याचा दृष्टिकोन जरासा थोडासा चुकलेला असतो। आणि हा दृष्टिकोन चुकू नये म्हणून या प्लॅटफॉर्मवरती खूप चांगल्या प्रकारे वेल फॅकल्टी, तुम्हाला प्रत्येक विषयातले तज्ञ फॅकल्टी लेक्चर इथं घेत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही लेक्चर नेहमी मित्रांनो अटेंड करणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त मित्रांच्या पर्यंत शेअर करणं गरजेचं आहे। ओके, सो बघा इथं किती प्रश्न विचारले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेक्रम असेल तर राज्यसेवेला आणि तर क्लार्कला विचारलंय। 19 झाले होते, 20 आणि 21 मित्रांनो मी सांगितलं होतं तुम्हाला एकाच पॉइंट वरती आतापर्यंत आयोगाने किती प्रश्न विचारले, तो 21 प्रश्न, एवढाच पॉइंटचा डाटा असेल। म्हणजे ट्रिक्स एकच लक्षात ठेवायचे, विनस आता साह गोह बाभी मक्रो, एक श्लोक किती प्रश्नांची उत्तर मिळाली तुम्हाला आतापर्यंत 10 वर्षात 21 वेळा याच्यावरती प्रश्न पडलेले आहेत। हमखास प्रश्न पडणार किंवा पडू शकतो, जर पडला तर तुमचा तो चुकता कामा नाही, कारण खूप चांगल्या प्रकारे आपण ट्रिकच्या माध्यमातून हा पॉइंट कव्हर केलेला आहे। चला मित्रांनो पुढे जाऊ आपण। बघा अशा सगळ्या ट्रिक्स आपण काय करायला प्रत्येक पॉइंटला तुमच्या अटॅच केलेला आहे, त्याच्यामुळे मित्रांनो शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आहे, कुठेही लेक्चर तुमचे मिस करता कामा नाहीये। चला याच पॉइंट मधला आपल्याला दुसरा पॉइंट बघायचा आहे, म्हणजे जो सह्याद्रीचा पॉइंट चालू होता त्याच्यामध्ये असणारे महाराष्ट्रातला शिकणारे मित्रांनो, म्हणजे शिखरं बघत असताना आपल्याला मी जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं काय 26 शिखरे येतात, 26 शिखरांच्या वरती आहेत का प्रश्न, नाही आहेत, सगळ्या शिखरांच्या वरती आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले नाही आहेत। मग किती शिखरांच्या वरती, तर साधारण आतापर्यंत बघा मित्रांनो 13 शिखरांच्या वरती 17 वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले, किती वेळा, 17 वेळा। आणि हा जो शिखरांचा जो ट्रिकचा फंडा सांगणार आहे, या फंड्यानुसार पण तुमचे शिखरांची मार्क मित्रांनो जाणार नाही, त्याची शाश्वती मी तुम्हाला देत आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या इकडं। बघा मी काय सांगत आहे, जसं की मगाशी बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला काय बोललो होतो मगाशी, काय बघायचं आपल्याला, कशावरती प्रश्न येतात हे ज्याला समजलं तो विद्यार्थी कधीही चुकणार नाही। मग आपण शोधा शिखरावरती काय प्रश्न येतात, शिखर प्लस त्याची उंची, शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा, शिखराचा जिल्हा, शिखराचं लोकेशन, 4 फंडे, पण 5वा फंडा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, शिखरांचा फ्युचर प्रश्न पण असा पण येऊ शकतो, उत्तर दक्षिण क्रमाने शिखर लावा। आणि अजूनपर्यंत प्रश्न त्याच्यावर पडलेला नाही, पण आपण दाखवू शकतो मित्रांनो इथं बघा उत्तरेला हे अस्तंभा जे शिखर आहे, हे अस्तंभा शिखर सातपुडा पर्वत रांगेमधलं येतं, आपल्याला सह्याद्री मधले पण बघायचं आहे, सातपुडा मधलं अस्तंभा शिखर आहे, त्याची कोणती उंची आहे बघा 1325, एसओ मेन्स 2015-19 प्रश्न आलेला त्याच्यावरती। दुसरं बघा इथं धुळे, इथं सह्याद्रीत असणारे शिखर, हनुमानगड आहे 1063, तोरणमाळ 1036, त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला कोण बघायला मिळतं, नाशिक आहे, नाशिक मध्ये कोण कोण आहेत, साल्लेर, सप्तशृंगी, साल्लेरची उंची किती आहे 1567, 1416 आपल्याला कशाची बघायला मिळते, सप्तशृंगीची, मांगीतुंगी आहे 1331, त्र्यंबकेश्वर आहे 1304, सिंगे आहे 1293, तौला आहे 1231, घनचक्कर आहे 1501, दोडप आहे 1472, मुल्लेर असेल 1306। ही सगळी शिखरं आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो पाहायला मिळतील। इथं आलो बघा नगर जिल्हा आहे, नगर जिल्ह्यामधले कोणती शिखरं असतील, कळसुबाई 1646, हरिश्चंद्र 1424, तारामती 1431, नाणेघाट 1264, रतनगड असेल 1197, ही झाली नगर मधली। त्याच्यानंतर आलो पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये बघा भीमाशंकर आहे 1431, तोरणा आहे 1404, राजगड आहे 1376, रायरेश्वर आहे 1373, ताम्हणी 1226, पुरंदर आहे 1387। बघा हे झालं पुणे जिल्ह्यामधलं कंप्लीट। सातारा जिल्हा आपल्याला बघायचा आहे, सातारा जिल्ह्यामध्ये कुठला असणार बघा, महाबळेश्वर आहे 1438, त्याचबरोबर प्रतापगड आहे 1080। आता ही मित्रांनो टोटली शिखरं जर तुम्ही काउंट केली तर 26 शिखरं होतात, पण मी जे हायलाइट केलेले दिसतात बघा, त्या हायलाइट केलेल्यावरतीच प्रश्न तुम्ही बघू शकता, त्याच्या बाहेरचा प्रश्न नाही मित्रांनो। दुसरी गोष्ट इथं आपल्याला काय केलं होतं, उंचीनुसार
आणि महाराष्ट्रात असणारी फेमस ट्रिक्स म्हणजे तुमचे काय शिखरांची पहिली 5 शिखरांची नावं सांगा म्हटलं की लगेच आपण पटदिशीने सांगून जातो. ती म्हणजे कोणती? कसा मी हसू. बरोबर ना मित्रांनो? पण हे तसं थोडंसं चुकणार आहे सा, कारण कसा मी हसू ही जी ट्रिक्स आहे याच्यामध्ये बघा कळसुबाई, सा साल्हेर, मी महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सु सप्तशृंगी. पण मित्रांनो जर इथं फिरका प्रश्न आला आणि महाराष्ट्रातली उंचीनुसार पहिले 5 शिखर जरी विचारलेत तर मात्र इथं तुम्ही आता चुकणार आहात. कारण इथं 2 अशी शिखरांची मी नावं तुम्हाला सांगत आहेत. ती शिखरांची नावांची उंची जर ऐकली तर आपल्याला मित्रांनो ह्या पहिल्या 5 मध्ये ते असतील. म्हणजे याचा अर्थ कळसुबाई सांगितलं सर 1646, बरोबर ना? साल्हेर काय सांगितलं सर तुम्ही 1567, राईट. महाबळेश्वरची उंची किती आहे? 1438. त्याच्यानंतर बघा हरिश्चंद्रची उंची किती आहे मित्रांनो? 1424. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कुठे सप्तशृंगी असेल, सप्तशृंगीची उंची मित्रांनो किती आहे? 1416, बरोबर ना? या सगळ्या उंचीनुसार. पण इथं बघा घनचक्कर जी शिखर दिसत आहे, घनचक्कर, या घनचक्करची उंची मित्रांनो किती आहे? 1501. काय म्हटलं मी? नीट लक्ष द्या, 1501. याचा अर्थ काय असणार आहे? इथं दुसऱ्या स्थानी साल्हेर झाल्यानंतर हे 3ऱ्या स्थानी येणार आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर अजून एक शिखर आहे धोडप 1472, हे मात्र 4थ्या स्थानी येणार आहे. आणि 5व्या स्थानी मात्र मग कोण येणार आहे? महाबळेश्वर. पण मित्रांनो या 2 शिखरांच्या वरती प्रश्नच नसल्यामुळे आपल्याला ट्रिक्सला कशावरती ट्रिक्स तयार करतो? ज्याच्यावरती जास्त प्रश्न येतात त्याच्यावरती आपण ट्रिक्स बनवतो, बरोबर ना? म्हणून ही ट्रिक्स इथं मित्रांनो कसा मी हसू. पण इथं अपवाद एक लक्षात ठेवा, या ट्रिक्स मध्ये जर चुकून पर्यायामध्ये घनचक्कर आणि धोडप असेल तर अशा वेळेला मात्र तुम्हाला काय असणार आहे? यांना प्राधान्य. मग इथं ट्रिक्स लागू होत नाहीये, म्हणून नीट लक्ष द्या. खालचा भाग बघा, ता रा, तावर्ण तोरणा, रावर्ण राजगड, तुवर्ण त्र्यंबकेश्वर, सी वर्ण सिंगी, नावर्ण नाणेघाट, तावर्ण तावला आणि थावर्ण ताम्हणे. म्हणजे याचा अर्थ ट्रिक्स काय? कसा मी हसू, ता रा, तू सी, ना ता था. एकच ट्रिक्स, 12 शिखर मित्रांनो तुमची कव्हर. याच्या बाहेर तुमचा प्रश्न येणार नाही आहे. आणि आला तर आपण इकडं थोडस इथं स्लाइड बघायची. या स्लाइडच्या माध्यमातून एक डाटा आपला कव्हर होतच आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू शकता सा, तुम्ही तर्क अनुमान लावून तो प्रश्न सोडवू शकता सा. आकडेवारी कशी पाठ करायची मित्रांनो? बघा इथं सिंपल लॉजिक तुम्हाला सांगतो आकडेवारी पाठ करण्यासाठी. पण इथं ट्रिक्स आहे. इथं एक 16चा आहे, हे एक 15चा आहे, बरोबर ना? म्हणजे इथं 16 पासून स्टार्ट होतं, इथं 15 पासून. ही जी 4 दिसतात ना महाबळेश्वर पासून तोरणापर्यंत, ही 14ची आहे. यांची 14 स्टार्ट होणारी उंची. त्याच्यानंतर बघा हे राजगड आणि त्र्यंबकेश्वर दिसतं ना, ही 13ची आहेत. आणि सिंगी पासून म्हणजे ताम्हणीपर्यंत असेल ही 12ची. झालं. आकडेवारी पण कंप्लीट तुमची. म्हणजे आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी पण तुम्हाला जास्त लोड घ्यावा लागेल का? नाही मित्रांनो. म्हणून सांगत आहे शेवटपर्यंत लेक्चर बघा, कारण खूप चांगल्या प्रकारे तुमच्या मी इथं ट्रिक्स असतील, आकडेवारी असतील, जो आयोगाला लागणारा डाटा असेल तुमचा कव्हर करत आहे. बघा एसटीआय मेन्स 2012ला कळसुबाई, महाबळेश्वर, तारामती, भीमाशंकर क्रम विचारलेला आहे. PSI मेन्स 12ला क्रमच विचारलेला आहे. पण इथं बघा काही ठिकाणी कळसुबाईची उंची विचारल्या. त्याच्यानंतर अजून बघू शकता इथं नेक्स्ट प्रश्न, इथं बघा उंची विचारल्या प्रत्येकाची. कळसुबाईची उंची सांगा, तोरणाची, महाबळेश्वरची उंची. इथं क्रम विचारला, इथं क्रम, इथं उंची, इथं जिल्हा विचारलाय. ओके, इथं उंची विचारल्या. म्हणजे असे फिरतात प्रश्न मित्रांनो. काही ठिकाणी जिल्हा, काही ठिकाणी उंची, काही ठिकाणी क्रम, काही ठिकाणी लोकेशन. ओके, निर्माण होणारा प्रश्न फ्युचरचा, उत्तर दक्षिण क्रम. समजतं मित्रांनो? त्याच्यामुळे ही जी स्लाइड आहे ही स्लाइड तुमच्यासाठी बेस्ट राहील. ह्याच्या बाहेर शिखरांच्या वरती प्रश्न जाणार नाहीत याची मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. ओके, चला आपण आता नेक्स्ट पॉईंट मित्रांनो पाहू. बघा मित्रांनो आपल्याला नेक्स्ट पॉईंट कोणता बघायचा आहे? घाटांच्या रिलेटेड असेल. आता घाटांच्या वरती पण तुम्हाला प्रश्न कसे असतात? घाट प्लस मार्ग, घाटाचं लोकेशन, घाटांचा उत्तर दक्षिण क्रम तुम्हाला विचारला तो. इथं बघा आता पहिला घाट असणार आहे थळघाट, कसारा घाट. ओके, याचा अर्थ काय असणार आहे? मुंबई, नाशिक. इथं तुम्ही लोकेशन बघू शकता, थळघाट, कसारा घाट. नेक्स्ट बघा माळशेज घाट, ठाणे, अहमदनगर असेल. इथं 2 नंबरला दाखवलेला आहे मी माळशेज घाट मित्रांनो बघू शकता सा. भोर खंडाळा असेल मुंबई, पुणे. इथं बघू शकता 3 क्रमांक आहे, भोर खंडाळा, मुंबई, पुणे. त्याच्यानंतर वरंधा घाट आहे 4था क्रमांक, भोर ते महाड असेल. इथं तुम्ही वरंधा घाट मित्रांनो बघू शकता. नेक्स्ट बघा खंबाटकी घाट आहे पुणे, सातारा असेल. इथं बघू शकताय 5 नंबरला खंबाटकी घाट, पुणे, सातारा. त्याच्यानंतर बघा पार घाट आहे महाबळेश्वर ते महाड. इथं बघू शकताय पार घाट आपल्याला 6 क्रमांक दाखवलेला आहे. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाला आहे बघा पसरणीचा घाट, वाई पाचगणी असेल. इथं पसरणीचा घाट बघा 7व्या क्रमांकाला तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट कुंभारली घाट आहे कराड चिपळूण. इथं तुम्ही 8व्या क्रमांकाला कुंभारली घाट बघू शकता.
त्याच्यानंतर आंबा घाट आहे कोल्हापूर रत्नागिरी असेल, इथे तुम्ही 9व्या क्रमांकाला आंबा घाट बघू शकता असा. हनुमंते घाट आहे कोल्हापूर कुडा असेल, 10व्या क्रमांकाला इथं हनुमंते घाट तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट 11वेला फोंडा घाट आहे कोल्हापूर पणजी, इथं 11 नंबरला बघू शकता तुम्ही कोल्हापूर पणजी असेल फोंडा घाट. आणि 12ला आंबोली घाट आहे बेळगाव सावंतवाडी. महाराष्ट्रात मित्रांनो 42 घाट आहेत, पण 42 घाटावरती आतापर्यंत सगळ्याच घाटावरती प्रश्न आलेले नाहीत. जर सगळे घाट करत बसलो तर आयुष्य आपलं मित्रांनो कुठं जाईल लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एक्झामला जे विचारलं होतं ना तेवढंच करायचं. 12 घाट आहेत बघा, 12 घाट इथं. ह्याच्यावरती आतापर्यंत आयोगाने 21 वेळा प्रश्न विचारलेत. किती घाटावरती? 12च घाटावरती 21 वेळा प्रश्न आहेत. आणि मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे जसं मी तुम्हाला म्हटलंय की ट्रिक्सच्या माध्यमातून प्रत्येक पॉईंट मी तुमचा कव्हर करणार आहे. ट्रिक्स आहे बघा इथं. थळ्यात माळ व बोर, ओके. वरंदाच्या कुंभार आंबे फोडायला आंबोलीत गेला. काय सांगितलं बघा इथं मी काय? तळ्यात माळ व बोर, ओके. वरंध्याचा कुंभार आंबे फोडायला आंबोलीत गेला. थळ्यातवरनं थळघाट, माळवरनं माळ, ओके. म्हणजे काय? माळशीज घाट. बोरवरनं बोरघाट, ओके. त्याच्यानंतर बघा इथं हा कंप्लीट झालेला आहे, त्याच्यानंतर हा कंप्लीट झालेला आहे, त्याच्यानंतर हा कंप्लीट झालाय. वरंध्याचा कुंभार, कुंभार म्हणजे कुंभार घाट. इथं आता खंबाटकी, पारघाट आणि पसरणीचा हे तुम्ही फक्त लॉजिकली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आंबा, ओके. त्याच्यानंतर काय असणार आहे? फोडायला कुठे गेलेला आहे? आंबोलीत गेलेला आहे. इथं आंबोली घाट. याचा अर्थ मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 8 जे घाट असतील ते ट्रिक्स मध्ये बसतील. बाकीचे 4 राहतील मित्रांनो ते लॉजिकली लक्ष ठेवा. पण 8 झाले याचा अर्थ जवळपास 80% ते डाटा आपला कव्हर झालेला आहे. राहिलेला 20% असेल तर लॉजिकली लक्ष ठेवू शकता. याच्यावरती पण मित्रांनो कसाही प्रश्न जर आला तर उत्तर दक्षिण येऊन दे किंवा तुम्हाला दक्षिणेकडून उत्तरेकडे येऊन दे किंवा लोकेशन विचारू दे. लोकेशन या चार्टवरती कम्प्लीट, मार्ग पण तुमचा या चार्टवरती कम्प्लीट आहे. इथं ट्रिक्स कम्प्लीट आहे मित्रांनो. समजतंय? अशाच ट्रिकच्या माध्यमातून प्रत्येक पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे शेवटपर्यंत. शेवटी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे एकाच चार्टमध्ये तुमच्या मी काय केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जी महाराष्ट्राला लागणारी आकडेवारी असेल त्या आकडेवारी आपल्याला बघायचं आहे. चला मित्रांनो आपण नेक्स्ट पॉईंटकडे आता वळू. बघा मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं सह्याद्री पॉईंट चालू आहे तर सह्याद्री पॉईंट मध्ये आपण शिखरं बघितलीत, घाट बघितलेत, त्याचबरोबर असणारी थंड हवेची ठिकाणं आपल्याला बघायची आहेत मित्रांनो. थंड हवेची ठिकाण बघत असताना बघा इथं नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक बघायला मिळतं. चिखलदरामध्ये आपल्याला आता ही चिखलदरा जे ठिकाण आहे कुठं असणार आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये मित्रांनो. कुठल्या जिल्ह्यात असणार आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर जळगावमध्ये आपल्याला कुठलं लोकेशन बघतं? थंड हवेचं पाल असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला छत्रपती संभाजी महाराज नगर असेल आपल्याला तर इथं म्हैसमाळ आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे? नगरमध्ये भंडारादरा आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पालघरमध्ये जव्हार असेल आणि सूर्यमाळ पाहायला मिळतं. तसेच बघा इथं आपण जर बघितलं तर रायगडमध्ये माथेरान आहे, कणकेश्वर आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर पुणेमध्ये भीमाशंकर, राजमाती आणि खंडाळा असेल हे पुण्यामधलं असणार आहे. सातारामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी बघायला मिळतं. कोल्हापूरमध्ये पन्हाळा, गगनबावडा. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये मासाळा असेल आणि सिंधुदुर्गमध्ये आंबोली ही थंड हवेची ठिकाण आहेत. जिल्हा आणि थंड हवेचे ठिकाण मित्रांनो तुमचं इथं एकाच मॅपद्वारे आपण खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मॅप पण असणार आहेत तुमचे, लोकेशन पण असणार आहेत. म्हणजे आपल्याला जास्त कसरत करायला लागणार नाही मित्रांनो. प्रत्येक गोष्टीला मॅप पण आपण यूज करतच आहेत. दुसरी गोष्ट त्याचं लोकेशन दाखवत आहे, त्याची कॉन्सेप्ट असेल, त्याची ट्रिक्स असेल, अशा खूप चांगल्या प्रकारे आपण लेक्चर तुमचं कव्हर करत आहे. तसेच आपल्याला काय बघायचं मित्रांनो? पुळणांचा भाग असेल, पुळणे बघायचे. आता पुळणे म्हणजे काय असणार आहे? इंग्लिशमध्ये त्याला बीच असं आपण कन्सिडर करतो. ही बीच तुम्हाला माहित असणं गरजेचं, कारण याच्यावरती पण प्रश्न तुम्हाला आयोग नेहमी विचारत असतो. जसं की बघा आता पालघर असेल, ओके. पालघरच्या खाली आपण बघितलं तर उडाण आहे, हे जुहू आहे, हे दादर, हे गिरगाव आपल्याला बघायला मिळतं मुंबई शहर, मुंबई उपनगरच्या भागामध्ये. रायगड आहे, अलिबाग, मुरुड असेल, श्रीवर्धन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा इथं रत्नागिरी जिल्हा असेल, सुवर्णदुर्ग, गुहागर, हरणे, गणपतपुळे, भाट्टे आणि कशेडी आपल्याला ही रत्नागिरीमध्ये असणारी बीच आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर इथं सिंधुदुर्ग जर पाहिलं तर इथं देवगड, मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला म्हणजे मोचेमाड आहे आणि रेड्डी आपल्याला ही बीच इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. बीचची नावं पण वाचून घ्या, कारण तुम्ही सगळ्यांचा जो प्रवास होतो तो सगळ्यांचा प्रवास कुठं असणार आहे? प्रत्येकाला हमखास माहिती असणार गणपतपुळे. दुसरी गोष्ट असणार आहे तारकर्ली. ही 2 बीच जर सोडली आणि मुंबईचं जर पब्लिक असेल तर इथं जुहू, दादर, गिरगाव वगैरे. बाकीची बीच मित्रांनो आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळे थोडंसं वाचून घ्या. उत्तर दक्षिण क्रमाने तुम्हाला विचारलं तर त्याचा आन्सर तुम्हाला देता आलं पाहिजे. इकडल्या पॉईंटवरती आपण काय बघितलं?
थंड हवेचे ठिकाण, इकडे काय बघितलं मित्रांनो, बीच बघितलेले आहेत. ओके, अशाच प्रकारे आपल्याला ही सह्याद्रीतली जी माहिती आहे ती परिपूर्ण माहिती आपण या पॉइंट मध्ये पाहिलेली आहे, ज्याच्यामध्ये सह्याद्रीच्या उपरांगा, सह्याद्रीमध्ये असणारे घाट, शिखरं असतील, त्याच्यानंतर उपरांगांची ट्रिक्स, शिखरांची ट्रिक्स, घाटांची ट्रिक्स असतील, अशा ट्रिक्स असतील. ओके, चला मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आपण पाहू. आता नेक्स्ट मित्रांनो पॉइंट आपल्याला बघायचा म्हणजे तो असणार आहे महाराष्ट्र पठाराचा भाग. कुठला आहे बघा मित्रांनो, महाराष्ट्र पठार, ज्याच्यामध्ये बघा आपण इथं दाखवत आहे मी तुम्हाला, हा जो भाग दिसत आहे मी हायलाइट करतेला. ओके, सगळा भाग आपल्याला कशाचा बघायला मिळणार आहे मित्रांनो, हा महाराष्ट्र पठाराचा भाग आपल्याला बघायला मिळतो. याचा अर्थ द्विकल्पीय पठाराचा जो भाग असेल तो आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पठार म्हणून संबोधला जातो. आता पूर्वीपासूनचा सगळा आपल्या टेक्टॉनिक थिअरीचा इतिहास वगैरे, आपल्याला गोंडवाना श्रेणीचा वगैरे हा सगळा मुद्दा मी ज्यावेळेला तुमचे मेन लेक्चर चालू होतील त्याच्यामध्ये तुमचा कंप्लीट करेन. कारण हे जे महाराष्ट्र पठार आहे हे प्राचीन पठार म्हणून ओळखलं जातं. याचा अर्थ महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेन, द्विकल्पीय पठार जे आहे ते प्राचीन पठार म्हणून ओळखलं जातं. कारण हे जर बघितलं तर कार्बन फेरस युगामध्ये याची निर्मिती झालेली आहे आणि जुनं आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या भारतामधली सर्वात जुनी पर्वतरांग कोणती असेल तर आरवली. तसंच पठाराचा भाग कुठला असणार आहे तर द्विकल्पीय पठाराचा भाग आपल्याला बघायला मिळतो. पण आपण जर पर्टिक्युलर महाराष्ट्र पठाराच्या बाबतीमध्ये विचार करत असताना, बोलत असताना आपल्याला मुद्दा मांडतो याची निर्मिती असणार आहे ही कशामुळे झालेली आहे आपल्याला महाराष्ट्र पठाराची, तर इथं दोन प्लेट एकमेकापासून लांब गेलेल्या आहेत, म्हणजे भेगी उद्रेकमुळे. याला काय म्हटलं तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती भेगीय उद्रेक असेल तर या भेगीय उद्रेकामुळे. याचा अर्थ बघा मित्रांनो, तीन गोष्टी असतात. दोन प्लेट एकमेकांना समोरासमोर येऊन धडकणे, याला अभिसारी क्रिया म्हणायचं. याचा अर्थ तुम्ही काय लक्षात ठेवायचं, सिंपल मध्ये 63 आकडा काय लक्षात ठेवायचं, 63. 6 म्हणजे मोठी प्लेट, 3 म्हणजे लहान प्लेट असेल, म्हणजे हलकी प्लेट आपल्याला बघायला. मग दोन प्लेट एकमेकांना धडकणे, जाड जी प्लेट असते ती खाली जाते, वरची हलकी प्लेट असते ती याला तटली, याला पिवटली जाते, घड्या पडतात. ओके, या खाली गेलेली जी प्लेट असते ती पृथ्वीच्या अंतरंगामध्ये उष्णता असल्यामुळे ती वितळ जाते. ही वितळलेली हवा रसाच्या स्वरूपात वरते, ते वरच्या प्लेटला उडवते. ओके, आणि ह्याच्यातून काय असणार आहे, घडीचा पर्वत, तुम्हाला माउंटन वगैरे पर्वतरांगा तयार झालेला बघायला मिळते. हीच क्रिया म्हणजे अभिसारी क्रिया. एक प्लेट पासून दुसरी प्लेट लांब जाणे याला अपसारी क्रिया. तुमच्या भाषेमध्ये TTMM, तुझं तू नाश्ता कर, माझं मी नाश्ता करतो माझ्या पैशाचा, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ असणारा TTM, दोन प्लेट एकमेकापासून लांब जाणे. म्हणजे इंग्लिश मधला 36 आकडा, बरोबर ना. 36 बघा विरुद्धाभास तोंड आहेत. 3 म्हणजे हलकी प्लेट, 6 म्हणजे जाड प्लेट असेल. निर्वात पोकळी निर्माण होते, जमिनीला भेग पडते, याच्यातून लावारस वरती येतो. विस्फोटक स्वरूपाचा लावारस येत नसून तो शांत प्रकाराचा येतो, जमिनीवरती पसरला जातो, स्त्रावला जातो. वेग मात्र मित्रांनो त्याचा ताशी असणार आहे 80 किलोमीटर वेगाने, ते 160 किलोमीटर वरती आपल्याला ते आपण शिलारसावरती डिपेंड राहतो तुमचा जो लावारस वरती आलेला त्याच्यामध्ये. दोन प्लेट मध्ये काय असणार आहे, दरी निर्माण झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ अंतर पडलेला आहे. यातून लावारसा असणारा उद्रेक आलेला आहे आणि त्याच्यापासून जो प्लेन भाग बघायला म्हणतो तो पठाराचा भाग आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे याचा अर्थ 29 वेळा उद्रेक झाला होता लावारसाचा. आणि थरावरती थर असे 40 थर साचले आणि या 40 थरातून महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट, या ठिकाणचा जो खडक असणार आहे तो बेसाल्ट स्वरूपाचा खडक पाहायला मिळतो. त्याचबरोबर या बेसाल्ट खडकापासून, म्हणजे आपण जर बेसाल्टचं प्रथम चित्र जर पाहिली तर खडकाचे 3 भाग बघायला मिळतात. एक म्हणजे अग्निजन्य खडक, सेकंड म्हणजे काय असणार आहे, स्तरित खडक बघायला मिळतो, आणि तिसरा म्हणजे रूपांतरित खडक असणार आहे. अग्निजन्य खडक असणार आहे हा लाव्हा रसापासून तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो, त्यालाच प्राथमिक खडक म्हणून कन्सिडर केलं जातं. आणि या अग्निजन्य मधला जो खडक असणार आहे तो म्हणजे बेसाल्ट खडक आहे. दुसरा अग्निजन्याचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे ग्रॅनाइट असणार आहे. म्हणजे बेसाल्ट असणार आहे हा वरती असणार आहे, म्हणजे अग्निजन्याचे 2 भाग आहेत, अंतर अग्निजन्य खडक, बाह्य अग्निजन्य खडक आहे. आणि जो बाह्यचा आहे तो बेसाल्ट, अंतर्गत जो असेल त्याला आपण ग्रॅनाइट असं संबोधत होतो. ग्रॅनाइट म्हणजेच कणाक्षम खडक आपल्याला कन्सिडर केला जातो. त्याच्यामधला हा जो बेसाल्ट आहे हा बेसाल्टचं विदारण होऊन, झीज होऊन याच्यापासून जी मृदा तयार झालेली आहे ती मृदा कुठली असणार आहे मित्रांनो, काळी मृदा बघायला मिळते आपल्याला. ओके, काळी मृदा ही सुपीक मृदा मानली जाते मित्रांनो. काळ्या मृदेमध्ये चिकणमातीचं प्रमाण जवळपास 55% असल्यामुळे याच्यामध्ये पाणी म्हणजे शोषून ठेवलं जातं, टिकवून ठेवलं जातं असं म्हटलं जातं. कारण याच्यामध्ये दुसरी गोष्ट असणार आहे, याच काळ्या मृदेमध्ये सगळ्यात जास्त कुठलं पीक असेल तर कापसाचं पीक बघायला मिळतं. आपण कापूस बघितलं. ओके, आणि हे कापसाचं जे पीक आहे महाराष्ट्रामध्ये शेतीच्या मध्ये जर विचार केलं किती टक्के क्षेत्र व्याप्त, तर महाराष्ट्रामधलं 18% क्षेत्र हे कापसाच्या पिकानं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे कापूस हे पीक मित्रांनो नगदी पीक आहे. दुसरी गोष्ट, इथं मृदा कोणती बघायला मिळते, काळी असेल. आता याच बरोबर या महाराष्ट्र पठाराचे आपण जर बघितले लांबी रुंदी असेल, त्याचा विस्तार असेल बघा, तर इथून स्टार्ट होतं
जर आपण पश्चिमेचं दिशा पकडली तर नाशिक जिल्ह्यातलं तौला शिखरापासून स्टार्ट होतं, तिथून ते इकडं गडचिरोली जिल्ह्यामधल्या चिरोल टेकड्यापर्यंत या महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राच्या भूमीचा 750 किलोमीटरचा भाग काय केलेला आहे, कॅप्चर केलेला आहे. याला रुंदी म्हणायचं मित्रांनो. काय म्हणलं याला, रुंदी. म्हणजे याचा अर्थ कोकण आणि सह्याद्रीनं मिळून 14% भाग कव्हर केलेला आहे. आणि महाराष्ट्रानं जर पकडला तर पर्टिक्युलर तर 86% भाग हा महाराष्ट्राचा भूमीचा महाराष्ट्र पठारानं कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर बघा ही पूर्वपर्यंत झालेला आहे. उत्तर दक्षिण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामधली सातपुडा पर्वतरांग असेल, तिथून कोल्हापूर जिल्ह्यामधला तिलारी प्रकल्प असेल, इथपर्यंत उत्तर दक्षिण जी महाराष्ट्र पठाराची लांबी आहे ही 700 किलोमीटर पर्यंत बघायला मिळतं. त्याचबरोबर या महाराष्ट्र पठाराची उंची जर पाहिली तर समुद्र सपाटीपासून या भागामध्ये पश्चिम भागामध्ये 600 मीटर इतकी पाहायला मिळते. आग्नेय कोपऱ्यामध्ये 300 मीटर इतकी आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, याची जर सरासरी उंची जर काढली तर ती किती बनणार आहे, 450 मीटर इतकी आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ मित्रांनो, या उंचीवरती, लांबीवरती, रुंदीवरती आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजेत. कारण इथे एक मी तुम्हाला चार्ट दाखवलेला आहे, खूप चांगल्या प्रकारे तुमची सगळी आकडेवारी तुमची कंप्लीट करत आहे. बघा, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम रुंदी आपण बघितलं होतं 800 किलोमीटर आहे. दक्षिण उत्तर लांबी बघितलं होतं 700 किलोमीटर आपल्याला बघायला मिळतं. कोकणाची दक्षिण उत्तर लांबी बघितली 560 किलोमीटर आहे. आणि कोकण किनारपट्टीची लांबी जर बघितली तर 720 आहे. बरोबर ना. सगळ्या पॉईंटवरती मित्रांनो प्रश्न येऊन गेलेले आहेत. आणि कोकणाची सरासरी रुंदी 52 ते 60 आहे. तसेच बघायचं, सह्याद्रीची पूर्व पश्चिम रुंदी जर बघितली तर किती आहे, 40 ते 60 आणि लांबी किती असणार आहे, 440. कळतंय मित्रांनो. कोकणाची लांबी किती असणार आहे, 560. सह्याद्रीची किती असणार आहे, 440. तसेच बघा, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम रुंदी किती आहे, 750. इथं मित्रांनो कन्फ्युज व्हायचं नाही. इथं मी शब्द टाकलेला आहे महाराष्ट्र पठार, इथं फक्त महाराष्ट्र शब्द येतोय. समजते मी काय म्हणलं. ज्यावेळेला महाराष्ट्राची पश्चिम आणि पूर्व असा शब्द येईल 800, पण महाराष्ट्र पठाराची म्हटल्यानंतर काय असणार आहे, 750. मग महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी किती आहे, 700 किलोमीटर. उंची किती असणार आहे, 450 आपल्याला पाहायला मिळतं. आणि या महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्र भूमीचा 86% भूभाग व्यापलेला आहे. आणि जसं बघा याच्यामध्ये काय असणार आहे, पश्चिमेकडून जसे पूर्वेकडे जावे तस तसा याच्यामध्ये 100 मीटरला 1 मीटर याप्रमाणे महाराष्ट्र पठाराची उंची कमी कमी होत जात असलेली आपल्याला बघायला मिळते. याचा अर्थ या महाराष्ट्र पठाराची इकडे जर रुंदी पाहिली, इकडे कमी भरते, इकडे मात्र जास्त भरते. आणि आपला जो महाराष्ट्र आहे मित्रांनो, या महाराष्ट्राची पश्चिम सीमा जर कन्सिडर केली 825 आहे, उत्तरेची सीमा कन्सिडर केली 725 आहे, 1725 आहे. त्याच्यानंतर पूर्वेची सीमा बघितले 750 आहे, दक्षिण सीमा जर बघितले 1875 भरते मित्रांनो. आणि या महाराष्ट्र पठारावरती असणाऱ्या नद्या खोऱ्यांचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या नद्या खोरे आहेत हे पण बघायचं मित्रांनो. बघा, जसं म्हणलं की महाराष्ट्र पठारामध्ये असणारे नदी खोरे कोणकोणते आहेत, तर नदी खोऱ्यामध्ये बघा कोणकोणते नदी खोरे आहे. गोदावरी नदी खोरे आपल्याला बघायला मिळतं. या गोदावरी नदी खोऱ्यानं 49.5% भाग कव्हर केलेला आहे. भीमा खोरा असेल, कृष्णा खोरे असेल 22.6%, तापी पूर्णा नदी खोरा असेल 16.7%, कोकणातील नद्या असतील 10.7% आणि नर्मदा नदी खोरा असेल 0.5%. बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोकण सोडला तर गोदावरी, तापी पूर्णा, वैनगंगा, पैनगंगा आहे, भीमा. काही वेळेला मित्रांनो तुम्हाला नदी खोऱ्यांच्या रिलेटेड पण प्रश्न विचारले जातात. ते दिसतात कसे, माशासारखा शेप कुणाचा आहे, द्विकल्पीय भागासारखा शेप कुणाचा आहे. कृष्णेचा द्विकल्पीय भाग असेल, माशासारखा शेप कुणाचा आपल्याला बघायला मिळतो, तर भीमा खोऱ्याचा बघायला मिळतो. ओके, असे तुम्हाला शेप पण विचारले जातात. इथे एक ट्रिक सांगतो मित्रांनो, कधीही तुम्ही विसरणार नाही. जर विचारलं पर्सेंटेज नुसार महाराष्ट्रातली असणारी नदी खोरे लक्षात ठेवा, तर काय लक्षात ठेवायचं बघा, गोभिका, कुत्ता, कोण. गोभिका, कुत्ता, कोण. गोवर्ण गोदावरी, भीवर्ण भीमा. का सेंटेन्स जुळण्यासाठी. कुवर्ण कृष्णा, तावर्ण तापी, कुवर्ण कोकणात नद्या, नवर्ण नर्मदा. झालं. एकाच ट्रिक्स मध्ये मित्रांनो हमखास प्रश्न कसाही क्रम विचारून द्यात आलंच पाहिजे. समजते मित्रांनो. अशाच प्रकारे प्रत्येक लेक्चर मध्ये ट्रिक्स, कन्सेप्ट, फॅक्च्युअल डाटा आयोगानुसार आयोगानं जे आतापर्यंत विचारलेली आकडेवारी होती, या आकडेवारीच्या नुसार सगळी आकडेवारी, अपडेट आकडेवारी अशाच प्रकारे मित्रांनो आपण तुमचं लेक्चर घेत आहे. त्याच्यामुळे एवढं जरी तुम्ही केलं तर कुठल्याही एक्झामला तुम्ही फाईट देऊ शकता, कारण असेच प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारले जातात मित्रांनो. समजतंय. ओके,
बघा मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला कोणकोणत्या बॅचेस चालू आहेत. जसं म्हणजे याच्यामध्ये बघू शकता राज्यसेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा असेल बॅच, त्याचबरोबर बघा संयुक्त गट ब पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा असेल, तुमची PSI STI ASO असेल, त्याचबरोबर संयुक्त गट क पूर्व परीक्षा असेल, याच्यामध्ये ब श्रेणी, इथं क श्रेणी तुमची कव्हर केलेली आहे. तसेच याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट असेल, एक्साइज असेल, क्लरिकलची एक्झाम असतील, ह्या तुम्ही देऊ शकता. वन सेवा कृषी सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा असतील, त्याचबरोबर तांत्रिक सेवा परीक्षा असतील, डिपार्टमेंटल PSI असेल आणि डे 1/1 ची जी रिव्हिजन जी आपल्या बॅचेस असतील क्रॅश कोर्सच्या माध्यमातून कोणत्याही एक्झामला सामोरे जाण्यासाठी आपल्याला साधारण काय करायला लागतं की म्हणजे 10 लेक्चर 12 लेक्चरचा एक कोर्स तुम्हाला अटेंड करायला लागतो. तर हे सर्व कोर्स प्रत्येक विषयानुसार, जसं मी तुम्हाला आता इथं भूगोलचं सांगितलेलं आहे तसं प्रत्येक सब्जेक्टचं आपल्याला या स्पर्धाग्रामच्या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट, तुम्ही हे ऍप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोर वरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. स्पर्धाग्राम जर सर्च मारलं तर तुम्हाला डाउनलोड त्याच्यामध्ये तुम्ही काय रजिस्टर करून तुम्हाला त्याच्यामध्ये कोर्स हे दिसतील. प्रत्येक सब्जेक्ट नुसार तुम्ही डेमो लेक्चर बघू शकता, त्याच्यानंतर लेक्चर तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता, ती बॅच असेल ते. त्याचबरोबर मित्रांनो बघा, ही जी आता जी लेक्चर आपण घेतलेलं आहे ते तुम्ही युट्यूबला आपण काय केलेलं आहे टाकलेलं लेक्चर आहे, त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही काय करणं बेल आयकॉनला पण बटनला तुम्ही प्रेस करणं गरजेचं आहे. कारण जास्तीत जास्त काही या प्लॅटफॉर्मवरती जे अपडेट असतील ते अपडेट नेहमी तुम्हाला मिळत जातील. त्याचबरोबर आपला टेलिग्रामला एक ग्रुप आहे, स्पर्धाग्राम असेल, MPC कट्टा असेल, हा ग्रुप पण मित्रांनो तुम्ही जॉईन करून घेणं गरजेचं आहे. आणि काही माहिती लागलीच, काही कन्सेप्टच्या मुद्द्याच्या रिलेटेड जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर इथे या ठिकाणी मित्रांनो मी माझा नंबर दिला आहे 9555 17 17 42 हा माझा पर्सनल नंबर आहे. याच्यावरती या टॉपिक मधले काही कन्सेप्ट असतील किंवा बॅच जॉईन करत असताना तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर डायरेक्टली तुम्हाला माझ्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर या प्रकारे आपण या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत लेक्चर ऐकलं म्हणून मी तुमचा एक मनापासून तुमचा आभारी आहे. आणि हे लेक्चर झालं मित्रांनो असं मी डिक्लेअर करतो. धन्यवाद.